नमस्कार मंडळी, आम्ही बिघडलो या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ या डॉक्टर प्रदीप आगाशे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला होता। अनमोल प्रकाशन या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले होते। या पुस्तकामध्ये एकूण 51 विविध मान्यवर मंडळी ज्यांनी शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व असे कार्य केले आहे यांचा समावेश करण्यात आला आहे। या प्रकाशन सोहळ्याचे जे चित्रीकरण करण्यात आले होते ते आपणासमोर या निमित्ताने आम्ही घेऊन येत आहोत। तर्फे डॉक्टर प्रदीप आगाशे सरांनी लिहिलेला जो दीपस्तंभ शैक्षणिक वाटचाल ज्यांची एकमेवाद्वितीय आहे अशा लोकांविषयीची माहिती समाजापर्यंत पोहोचावी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारण यांच्या या जी 50 व्यक्तिमत्व या पुस्तकामध्ये घेतली गेलेली आहे ती बहुतेक सगळी प्रसिद्धी परांगमुख आहे। त्यांनी आपलं कोणत्याही प्रकारचं आपलं केलेलं जे कार्य आहे हे समाजापुढे येण्यासाठी स्वतःहून केलेले प्रयत्न हा विषय त्याच्यात नसल्यामुळे समाजापर्यंत या लोकांचं कार्य पोहोचवणं हे अत्यंतिक आवश्यक आहे। शैक्षणिक चळवळीच्या दृष्टिकोनातूनही ते काम अत्यंतिक गरजेचं आहे। हा विषय लक्षात घेऊन त्या पुस्तकाचं लेखन झालं। मी आता औपचारिक दृष्ट्या इथे वरती आपण त्याचा आज प्रकाशन समारंभ ठेवलेला आहे। एक फक्त 2 मिनिटात आपण प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करूयात। 2 मिनिटं आपण या कार्यक्रमाची सुरुवात कृतज्ञता गीतानी करणार आहोत। मी म्हणतोय शिक्षण क्षेत्री दीपस्तंभ तुम्ही मार्ग सर्वा दावियला, कृतज्ञ आम्ही तव कार्याने वारसा चालवू आपुला, वारसा चालवू आपुला। शासकीय अधिकारी कोणी, शिक्षक मुख्याध्यापक हे, संस्था चालक कुणी प्राध्यापक, विविध भूमिका वठविती हे। सर्वांगीण विकास मुलांचा हेतू सर्वांचाच असे, प्रतिकूल परिस्थिती असे परी मार्ग काढती कसे कसे। सातत्य आणि चिकाटीमुळे सर्वोच्चची यश आपल्याला, कृतज्ञ आम्ही तव कार्याने वारसा चालवू आपुला। अथक परिश्रम अविरत मेहनत नित्य कार्यक्रम आपुला, टीका करणे ना कोणावरी कर्मयोग तो आचरिला। प्रामाणिक कामाने आपुल्या दिशा मिळे या कार्याला, मरगळ जाऊनी संजीवनी ही सदा मिळावी आम्हाला। सत्यमेव जयते हा बोध आम्ही पाहिजे गिरविला, कृतज्ञ आम्ही तव कार्याने वारसा चालवू आपुला, वारसा चालवू आपुला। आता पुस्तकाचं प्रकाशन होईल। प्रत्येक मान्यवरांच्या मुद्दाम बोलताना सुरुवातीला मी एक शब्द प्रयोग केला
की आज पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन आहे. औपचारिक हा शब्द येण्यामागचं कारण असं आहे, या व्यक्तिमत्वांनी केलेलं कार्य हे इतकं उत्तुंग आहे की ते केवळ एका 200 पानांमध्ये बसवणं हे खूप आव्हानात्मक काम आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारण ते कार्य जे आहे ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रसिद्धी परांगमुख असणाऱ्या व्यक्तींच्याकडनं झालेलं आहे. त्यामुळे त्या कार्याचं मोजमाप करता येणं पॉसिबल नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणून मुद्दामून ते कार्य समाजापर्यंत पोहोचावं, लोकांना शैक्षणिक दृष्टिकोनातून आपल्यामध्ये असणाऱ्याच की जे आपल्याच बरोबर आहेत पण त्यांचं कार्य इतकं उत्तुंग आहे जे त्यांनी त्यांच्या स्वमुखाने कधी वर्णन केलेलं नाही ते लोकांपर्यंत पोहोचावं, हे ह्या पुस्तक लिखाणामागचं प्रमुख उद्देश. मी प्रकाशकांना विनंती करतो त्यांनी आपले 2 शब्द बोलावे. नमस्कार. हॅलो, नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्वांचं स्वागत आहे. आज अनमोल प्रकाशनतर्फे 2 शब्द बोलण्यासाठी मी तुमच्यासमोर उभी आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके आगाशे सर त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. अनमोल प्रकाशन आणि एस्क्वेअर डिस्ट्रीब्युटर्स यांनी आयोजित केलेला हा सोहळा आहे. तुम्ही सगळेजण आला आहात. आगाशे सरांनी इतकाच आनंद आम्हालाही झालेला आहे. सुरुवातीला 2 शब्द अनमोल प्रकाशनबद्दल बोलते. खरं तर अनमोल प्रकाशनची ओळख करून द्यावी मला नाही वाटत काही गरज आहे, कारण गेले 60 वर्ष ही संस्था पुण्यात आणि महाराष्ट्रात अतिशय उत्तमपणे कार्य करते आहे ज्ञानदानाचं, पुस्तक निर्मितीचं. या गेल्या 6 शतकांमध्ये अनमोल प्रकाशनने विविध प्रकारची पुस्तक प्रकाशन निर्मिती केलेली आहे, ज्यामध्ये धार्मिक पोथ्या, स्तोत्र, ग्रंथ, बालवाङ्मय, पाककला, डिक्शनरी, इतर शैक्षणिक पुस्तकं या सगळ्याचा अतिशय उत्तम प्रकारे समावेश केलेला आहे. आणि जसं मगाशी आशिष सरांनी सांगितलं की आगाशे सरांचं लिखाण हे त्यांची स्वतःची ओळख करून देतं. मी खूप आभारी आहे आगाशे सरांची, कारण त्यांच्यासारखे लेखक आम्हाला लाभले आणि म्हणून अनमोल प्रकाशनच्या यशामध्ये आगाशे सरांसारख्या लेखकांचाही खूप मोठा वाटा आहे. सर, मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. मला सांगायला अजूनही आनंद होतो की आगाशे सरांची पुस्तकं तुम्ही इथून बाहेर पडल्यावर डाव्या साईडला तुम्ही बघाल की अनमोल प्रकाशननी प्रकाशित केलेली त्यांची काही पुस्तकं इथे ठेवलेली आहेत. मला आवर्जून उल्लेख करावासा वाटेल, कृतीतून भूमिती नावाचं पुस्तक या गेल्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही प्रकाशित केलं, पण त्या पुस्तकाला इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला की 2 महिन्यात, असं खरंच कधी झालेलं नाहीये की 2 महिन्यात आम्हाला 5 आवृत्ती काढाव्या लागल्या त्या पुस्तकाच्या. सो हे मी आगाशे सरांचं खूप मोठं यश म्हणेन आणि देवापाशी नक्की प्रार्थना करेन की त्यांना दीर्घायुष्य मिळू दे. आणि एस्क्वेअर डिस्ट्रीब्युटर्स आशिष आगाशे, आगाशे सर आणि अनमोल प्रकाशन यांचा असाच हातात हात घालून ज्ञानदानाचा हा प्रवास असाच पुढे चालू दे अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. तुम्ही सगळे आलात, आपण त्यांच्या आनंदात, आमच्या आनंदात आपण सगळे सहभागी झालेलो आहोत. पुढचा कार्यक्रम मी पुढची सूत्र आशिष आगाशेंकडे देते. धन्यवाद. त्याच्यानंतर डॉक्टर प्रदीप आगाशे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आजचा कार्यक्रम हा अनेक अर्थाने वेगळा कार्यक्रम आहे. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की या कार्यक्रमात ही पुस्तकं आणि त्याच्यावरती महिलांना कव्हर, मग ते हळू प्रकाशकांनी हे करायचं, प्रकाशन करायचं, मग बाकीच्या टाळ्या वाजवायच्या. ही 50-51 व्यक्तिमत्व अशी आहेत की जी मुळातच प्रकाशमान आहेत. त्यांना आम्ही काय प्रकाशात आणणार? खरं तर त्यांचं मार्गदर्शन सर्वांना मिळावं अशासाठी हे केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचं समुद्र एवढं काम विगत ओंजळीत भरण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यापर्यंत सादर करतोय. आयुष्य यांनी यासाठी घालवलेली आहेत. आणि त्यामुळे कार्यक्रमाचं पहिलं वैशिष्ट्य की आम्ही अशा प्रकारचं प्रकाशन केलं की ज्याच्यामध्ये आम्ही ते विमोचन वगैरे असं काही नाही, कधी ऑलरेडी प्रकाशित माणसं आहेत, लख्ख प्रकाश पडलेला आहे त्यांचा. म्हणून त्यांना दीपस्तंभ म्हणलं शिक्षण क्षेत्रातले. त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे
की दरवेळी स्टेजवर मान्यवर असतात आणि बाकीचे खाली असतात. आज शरदाला कोणते सोडले तर बाकी सगळे मान्यवर खाली आहेत आणि आम्ही आपले बसलो इथे. आणि म्हणून आशिष सरांनी उल्लेख केला की व्यासपीठावर मान्यवर, तर मान्यवर फक्त एकच आहेत तिथे, आम्ही आपले सामान्य आहोत. हा याचा दुसरा. नाही तर बऱ्याच वेळा काय असतं की स्टेजवर मान्यवर असतात, आज तसंही झालं नाही. तिसरं याचं वैशिष्ट्य की अशा प्रकारचे पुरस्कार किंवा हे देण्यासाठी मंडळी बऱ्याच वेळा अर्ज करणं, फाईल देणं, इथं तसला काही प्रकार झाला नाही. आम्हीच त्यांच्या मागं लागलो की आम्ही तुमची माहिती घेणार आहोत. प्रत्येकजण हिमालय एवढं काम असताना सुद्धा आमचं काय, मी काही काही तर लोक म्हणले सूर्यापुढे आम्ही गाजवा काय 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 अशीच त्यांनी हे केली. हा त्यांचा विनय आहे खरं म्हणजे. ज्यांनी शिक्षण क्षेत्राशिवाय दुसरं काही केलंच नाही किंवा रात्रीची स्वप्न सुद्धा त्यांना तशीच पडतात, असे हे सगळे मान्यवर आहेत. आणि म्हणून हा कार्यक्रम खरं म्हणजे प्रकाशन समारंभाचा नसून यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला मिळाली आहे. या निमित्ताने ही जी आत्ता 51 मंडळी आहेत ना, या प्रत्येकाचा माझा अतिशय जवळून परिचय आहे. म्हणजे सेकंड हँड इन्फॉर्मेशन नाही की कोणाकडनं तरी माहिती घ्यायची आणि ती लिहून आपलं पुस्तक करायचं तयार. या प्रत्येक व्यक्तिमत्वाला मी भेटलोय, त्यांच्या शाळेत भेटलोय, त्यांच्याबरोबर राहिलोय, त्यांचा अनुभव घेतलाय त्यांच्या स्वभावाचा, की माणसं किती असामान्य असून किती डाऊन टू अर्थ आहेत. नाही तर काही माणसं म्हणजे कशासाठी एवढा त्यांना ग असतो काय मला कळतच नाही. म्हणजे खरं म्हणजे त्यांच्याशिवाय त्यांना दुसरं कोणी विचारतच नाही, पण ती माणसं मात्र स्वर्गात असतात. ही व्यक्तिमत्व अशी आहेत की केव्हाही ना. आणि त्यामुळे मला यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी यांनी त्यांनी साधतो आहे की अशी सगळी ही मंडळी आहेत. आणखीन या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं की या मंडळींना अक्षरशः 10 वेळा सांगावं लागलं तुमच्याबद्दल माहिती. मी पहिल्यांदा तर कोणी दिलीच नाही काही. 2-4 वेळा झाल्यावर मग पुन्हा आठवण केली की हो. आणि माहिती म्हणजे काय, मला मी तुम्हाला चांगला ओळखू नये असं मी पहिल्यांदा सांगितलं. तर माहिती म्हणजे बाकी काय नको, तांत्रिक माहिती फक्त की त्या तपशिलात चूक होऊ नये एवढंच. बाकी मी जवळून अनुभवलेलं असल्यामुळं हा सगळा विषय होता. आणि त्यामुळे आत्ताचा कार्यक्रम असा आहे की ज्या कार्यक्रमामध्ये माझा रोल हे झाल्यानंतर आमचा संपला प्रकाशकांचा. आपल्यातली जी आहेत की नाही की ज्यांनी हे काम केलेलं आहे त्यांनी इथे येऊन काहींनी मनोगत व्यक्त केलं. आणि ते मनोगत व्यक्त करताना कृपया मी आपली विनंती करेन, प्रत्येकजण पुढे येणार आणि ते आकाश सरांनी काय हो केले. मला तुमच्याबद्दल आदर आहे, तुम्ही माझं कौतुक केलं आहे म्हणूनच मी एवढा मोठा झालो खरं तर. नाही तुम्ही भोरच्या शाळेमध्ये एक सामान्य शिक्षक होतो. चिपळूणकर साहेबांच्या प्रेरणेने शाळा सोडली, वैद्यांचं बोट धरून पुढे प्रवास सुरू केला. आणि मग ऐकत मंडळी मिळाली, किशोर पटवर्धन काय, राजाभाऊ लवळेकर काय, जीवनाचं सोनच झालं हो. ही सगळी मंडळी म्हणजे अशी होती ना. जांभोरकर सर ते आणि मी यारवाड्यात एकत्र होतो आम्ही. आणि माझं कीर्तन आणि जांभोरकरांची अमृतवाणी संस्कृत भाषा नव्हेत कृष्णाची कठीण म्हणाल की नाही आम्ही. पण अशी सगळी मंडळी असल्यामुळे केवळ शिक्षणातच वेळ यांना, बाकी काही नाही. आता जे माय शेजारी बसलेत ना, हे माय शेजारी बसलेत, यांचा माझा खूप जुना परिचय आहे. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असले तरी डाऊन टू अर्थ किती असावं त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शरदराव कुंटे. मी यांना ओळखतो तेव्हापासून. सर्वसाधारणपणे महाविद्यालयीन प्राध्यापक जो असतो की नाही त्याचा महाविद्यालयातली विद्यार्थ्यांशी संबंध असतो आणि तो फक्त परीक्षा आणि IMP एवढ्या पुरताच असतो. पाठ संपला की ते कोणाचीच नसतात. पण सरांचा संबंध बालवाडीपासून सगळ्यांपर्यंत आला. त्याचं एक कारण ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष झालं, पण ते खरं नाही. राष्ट्रीय संशोधक संघाचे संशोधक बालपणापासून असल्यामुळे सगळ्यांशी कसं उत्तम वागायचं आणि त्यांना मोठं करायचं. म्हणजे सगळ्यात त्यांचा मोठेपणा काय की ते स्वतःकडे लहानपण घेऊन दुसऱ्याला मोठंपण करायला बघतात. आम्ही खरं म्हणजे त्यांच्यापुढे खूप लहान कार्यकर्ते आहोत, पण त्यांनी प्रत्येकाला म्हणजे त्यांचं फोनवर बोलणं होतं काय देवा असंच म्हणणार. म्हणजे
आम्ही असलेले देव खरं दे, पण आम्हाला देवत्व देणारी अशी ही सगळी मंडळी 51 लोक. आता काहींचा उल्लेख मी 2 मिनिटात करेन. धुळे जिल्ह्यामध्ये मसदी आणि दुसरं हे आहे तुमचं एक मसदी, दुसरं त्याच ह्याच्यातलं इंद्वे ह्या दोन्ही शाळात मी गेलो होतो. आश्रम शाळा आहेत, आदिवासी आश्रम शाळा. काय शाळा आहे तो, म्हणजे तरुणपणी मुख्याध्यापक व्हायला मिळालं आणि तो जर समजा चुकून चांगला असला तर तो शाळेचा काय कायापालट करतो. आणि दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. तरुणपणी त्याला मिळायला पाहिजे आणि मिळाल्यानंतर त्यांनी चांगलं नाही केलं तर हयातभर तो गेलीच वाटत राहिली शाळेची, कोणतं रिटायरमेंट पर्यंत इथे नाही गे. मग तसं नाही, मी अक्षरशः विषय बदललं. 2 जणांचा आणखी उल्लेख करायचा, मी खरं सगळ्यांचाच करण्याचं काय, पण वेळ कमी आहे तुम्हाला बोलायला वेळ द्यायचा. शिक्षक समिती आणि शिक्षक संघ यांचे जे पदाधिकारी असतात कधी, ते पदाधिकारी म्हणजे मागण्या, मोर्चा, संप याच्यातच मजबूर असतात. पण ते आता ज्यांचं आम्ही कौतुक केलेलं आहे ते बाळासाहेब कानडे आणि नाना जोशी यांचं शिकवण हे प्रथम ध्येय, विद्यार्थ्यांची गुणवत्ता हे प्रथम ध्येय, आणि मग बाकीच्या गोष्टी करून आहेत. अरुणराव मुळे इथे आहेत आता. आश्रय सेवा संस्था करणं आणि त्या सुट्टीच्या काळामध्ये त्या मुलांना बोलवणं. रत्नागिरी जिल्ह्यातली प्रत्येक शाळेतली 2-2 मुलं बोलवायची, त्यांचा निवास 8-8 दिवस त्यांची कार्यशाळा. किती काम करावं लागतं. उदयनकर आणि मॉडर्नचे दीक्षित आहेत. काय नाही, NSSचा कॅम्प असला की यांचा दिवस जातो, पण हे दिवस जायचं म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये कमी नाही तर कुठेही. अशी ही सगळी मंडळी आहेत. काहींचा उल्लेख जरी करायचा राहिला तरी ही सगळी ऋषीतली मंडळी आहेत. मांडवी सर आहेत, आमचे निंबाळकर सर आहेत. एखाद्याने विश्व निर्माण केलं म्हणजे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शाळा रितसर 2-2, 4-4 वर्षांनी बदल्या होणं. पण निंबाळकर हे कदाचित पुणे जिल्हा शिक्षण मंडळमधलं एकमेव उदाहरण असेल की मुख्याध्यापक झाल्यापासून रिटायरमेंटपर्यंत वाघोलीच्या शाळेत मुख्याध्यापक होते. आणि इतकं उत्तम काम केलं त्यांनी वाघोली परिसरामध्ये की आज अशी जी माणसं आहेत की त्यांच्याबद्दल मी काय बोलावं खरं म्हणजे. आणि म्हणून आत्ताचा कार्यक्रम हा केवळ खरं म्हणजे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे की गेले इतके वर्ष मी यांच्या सहवासात राहिलो. यशवंतराव निकमांचं तुम्हाला राहायला सांगायचं म्हणजे कदाचित ही असली प्रसिद्धीच्यापासून दूर असतात ना. यांचा माझा खूप परिचय होता, पण नव्याने एक परिचय झाला. मी तुम्हाला आग्रहाने सांगेन की त्यांनी कृतार्थ म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे. प्रत्येकाने विकत घेऊन वाचावून समोर ठेवा. भन्नाट पुस्तक आहे. म्हणजे खरं तर आत्मकथन आहे, पण स्वतःच्या स्तुतीचा लवलेशही नसताना काय काय गमती जमती त्यांनी लिहिलेत ना. मी ते पुस्तक किमान 3 वेळा वाचलंय आणि तरी खाली ठेवत नाही. एकदा वाचायला सुरुवात केली की वाचतच राहावं असं वाटतं. त्यामुळे ते उत्तम लेखक होते, मला नव्याने शोध लावा. बाकी त्यांची व्याख्यानं ऐकली ती बाकी सगळं ऐकलं होतं. अशी ही सगळी मंडळी रत्न जमलेली आहेत. मी आग्रह करेन की आम्ही आता आमचं मनोगत थांबवतो. नाही तर तुम्ही म्हणाल हे काय आहे, शेवटी जुने शिक्षक असल्यामुळे एकदा सुरुवात केली की हे थांबायचं नावं घेणार. तसं न करता मी आता तुमच्यापैकी काहींना विनंती करतो. मला वाटतं शरदांपासून आपण आरंभ करूया आणि मग एकेकाने घेतलं आपलं मनोगत थोडक्यामध्ये. मी काहींना विनंती करून देईन नंतर, पण शरदांचं झाल्यावर दुसरे सर बोलतील. असे काही काही लोक. नमस्कार. सरांच्या बोलणं सगळे ऐकत असताना, सरांचं बोलणं ऐकत असताना एक जाणवत होतं खूप की हा माणूस महाराष्ट्रभर ध्यास घेऊन फिरलेला आहे, शिक्षणाचा ध्यास घेऊन फिरलेला आहे. त्यांच्याबरोबर एक 2-4 ठिकाणी जायची मलाही संधी मिळाली होती. कुठल्या कुठल्या कोपऱ्यामध्ये असलेल्या एखाद्या गावामध्ये, एखाद्या शाळेमध्ये चांगलं काम करणारी एखादी व्यक्ती शोधून तिच्या संबंधी एवढं भरभरून बोलत असतात. माणसाला दृष्टी कशी असते त्याच्यावर अवलंबून आहे. एखाद्याला सगळं वाईटच दिसतं की हा माणूस असा आहे, हा पैसे खातो,
हा राजकारणच करतो, हा जातीयवाद करतो. एकदा काहीतरी वाईट दिसायला लागलं की मग काय 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 दिसायला लागतं माणसाला. परंतु हा माणूस असा आहे की ज्याला कुठे काय काय चांगलं आहे आणि विशेषतः शिक्षणाचं भलं करणारी चळवळ कुठं कुठं चालू आहे हे लगेच लक्षात येतं. त्या माणसांची त्यांची दोस्ती होते. मग त्याच्यामध्ये राजकीय विषय आडवे येत नाहीत. त्याच्यामध्ये हा या संस्थेचा आहे त्या संस्थेचा आहे हा विषय आडवा येत नाही. कुठल्याही बाकी जातीपातीचा तर संबंधच नाही. तो शिक्षणासंबंधी काहीतरी करतोय ना बसतो आपला. अशी त्यांनी महाराष्ट्रभर इतकी माणसं जोडलेली आहेत. आणि दुसरा त्याच्या पुढचा भाग म्हणजे माणसाच्या चढ उतार काही ना काहीतरी चालू असतात. त्यांना 2 वर्षापूर्वी अर्धांगवायूचा ज्यावेळी त्रास झाला भेटायला त्याही वेळी गेलो होतो. पण जिगर एवढीच जबरदस्त की मला काही झालंय हा विषयच नाही. अमकं करायचंय तमकं करायचंय हे व्हायचंय ते व्हायचंय. ही जी काही मनाची उभारी असते झेप असते ती माणसाकडून काहीतरी चांगलं करून घेत असते. काहीतरी समाजासाठी पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक अशा गोष्टी त्या व्यक्तीकडून करून घेत असते. त्यांनी माणसाची निवडली ही काय आधारावर निवडली. बोलणं आणि करणं याच्यात फरक असतो नेहमी. त्याचं कारण मगाशी जो शब्द वापरला दृष्टिकोन काय आहे, तुम्ही काम करताना काय दृष्टिकोन ठेवून काम करताय त्याच्यावरती तो फरक अवलंबून आहे. एक छोटी गोष्ट सांगतो म्हणजे मला काय म्हणायचं ते लक्षात येईल. एक राजा होता. त्याने ठरवलं की एक खूप मोठं मंदिर बांधायला घ्यायचं, मंदिर संकुल बांधायला घ्यायचं. तर राजा होता, पैशाला काही कमी नव्हती, साधन सामग्रीला तर काहीच कमी नव्हती. त्यामुळे प्रचंड मोठ्या परिसरामध्ये मंदिराच्या सगळ्या कामाला सुरुवात झाली. हजारो शिल्पी ठिकठिकाणून गोळा झाले, तिथे आले. प्रत्येकाला काही ना काहीतरी काम दिलं होतं. दगड घडव, कुणी अमुक कर, तासाचं काम कोणाला दिलंय, कुणी एखाद्या भिंतीवरती नक्षी काढतोय, कुणी प्रत्यक्ष एखादी मूर्ती घडवतोय. प्रत्येकाला काही ना काहीतरी काम चालू होतं. काही दिवस गेल्यावर राजाच्या मनात आलं आपण एकदा बघूया काम कसं चाललंय किंवा काय स्वरूपात काम करतायत. पगार त्यांनी सगळ्यांना भरपूर द्यायची व्यवस्था केली होती. काम चांगलं झालं पाहिजे तर पगार चांगला दिला पाहिजे. तो देत होता, त्याचा काही प्रश्न नाही. पण काम कसं होतं हे लोकांच्याकडून ऐकण्यापेक्षा स्वतः वागावं. पण तो बाहेर पडला वेश बीज पालटून. राजासमोर आल्यावर कोण धड बोलणार, तसं एकदम कोणी सांगणार नाही. आणि मग वेश बदलून एक पाथरवट होता काहीतरी ठाकठूक करत होता त्याच्याकडे गेला आणि ते विचारलं त्याला काय करतोयस रो तू आणि हा उद्योग कशाला करतोयस. तो थांबला जरा काम करता करता आणि राजाकडे बघून म्हणाला काय करणार, मी नशीब फोडतोय माझं. पोट भरायचं तर काहीतरी काम केलं पाहिजे. कष्टाचं काम नाही केलं तर घर चालणार नाही. इथे पगार चांगला मिळतोय, कष्टाचं काम असलं तरी ठीक आहे, मला जमतंय काम आणि त्यामुळे माझं चरितार्थ भागतोय. माझा चरित्र भाग जे करायला लागेल ते करायला भाग आहे, ते करतोय. वाक्य काय होतं, नशीब फोडतोय माझं. आणखीन थोडं पुढे गेला, दुसऱ्या पाथरवडाला विचारलं तो तेच करतोय, ठाकठूक चाललं होतं त्याचं काय करतोय बाबा. त्याने उत्तर दिलं की असं आहे, आपल्याला काही ना काहीतरी काम करायला लागतंच. माझ्याकडे हे काम करायला मिळालंय मला, पण मी एवढं करतो म्हणलं की जेवढं जे काय मिळालंय काम ते जेवढं चांगलं करता येईल त्याचा प्रयत्न करतो. चांगले पैसे मिळतात मला, त्याच्याबद्दल तक्रार काही नाही. मग मिळतात चांगले पैसे तर आपणही चांगलं त्याला काहीतरी द्यावं बदल्यामध्ये, म्हणून चांगलं काम माझ्यातून व्हावं असा प्रयत्न करतोय. आणखीन थोडं पुढे गेला, तिसऱ्या पाथरवडाला विचारलं काय करतोय रे बाबा तू. त्या पाथरवड्याने सांगितलं, थांबला तो क्षणभर आणि नंतर त्या माणसाकडे बघून म्हणाला, अहो काय सांगू तुम्हाला, माझ्या इतका भाग्यवान माणूस दुसरं कोणी नाही. या दगडामधून मला मूर्ती घडवायचं काम दिलंय एक. ही मूर्ती कोणी घडवली हे कोणी बघणार नाही. तो माणूस काळा होता का गोरा होता, शिकला होता का अशिक्षित होता, याला कुणाला त्याची चौकशी कुणी करणार नाही. त्या मूर्तीच्या दर्शनासाठी हजारो लोक पुढचे वर्षभर येत राहतील, पुढचे अनेक वर्ष येत राहतील. आणि त्या देवाकडे बघून
अरे वा, काय सुंदर परमेश्वराचे स्वरूप आहे. मी इथे नमस्कार केला की मला आनंद वाटतो, काहीतरी आतल्या चांगल्या भावना उचंबळून येतात, अशी प्रत्येकाच्या मनात भावना निर्माण होईल. त्यामुळे मला परमेश्वराचं स्वरूप घडवण्याची संधी मिळालेली आहे, याच्या इतकं माझं दुसरं भाग्य नाही. आणि हे भाग्य मला राजाने दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे असं म्हणलं आणि तिकडे वळून परत ठाकठोक सुरू केलं त्याने. राजा विचार करत होता, काम एकच, त्याला मिळणारं दामही तेवढंच, पण प्रत्येकाची त्या कामाकडे बघण्याची दृष्टी काय आहे. जशी दृष्टी असेल तसं काम असणार आहे त्याचं. सरांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या तिसऱ्या पाथरवड्याची जी दृष्टी होती त्या कामात तो परमेश्वर पाहत होता. ती दृष्टी असलेली माणसं सर शोधतायत, त्यांच्याशी आपलं जवळीक साधतायत, त्यांच्या कामाला प्रोत्साहन देत आहेत, त्यांना समाजासमोर आणून त्यांचं काम अधिक चांगलं होईल असा प्रयत्न करत आहेत. जसं त्या ठिकाणी काम करणारा माणूस हाही परमेश्वराचंच काम करत असतो, तसं ही सगळी परमेश्वराच्या कामामध्ये स्वतःला वाहून घेतलेले माणसं जोडून त्यांना काही मोठं करण्याचं काम हेही परमेश्वरीच कार्य आहे. सर, तुमच्या हातून इतकं छान काम झालं, चांगलं काम झालं. मला मनापासून आनंद झाला तुमच्या कर्तृत्वाकडे बघून की अशा माणसाचा मला सहभाग लागला. धन्यवाद. धन्यवाद सर. मी दुशिंग सरांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करा. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आगाशे सरांबद्दल 2 शब्द बोलल्याशिवाय भाषणाला सुरुवात करणं केवळ अशक्यप्राय. एक धडपडणारा शिक्षक असा किताब ज्यांना महाराष्ट्र राज्याचे ख्यातनाम शिक्षण संचालक प्राध्यापक व्ही चिपळूणकर यांनी आगाशे सरांना प्रत्यक्ष एक कृतिशील शिक्षक म्हणून पाहिलं आणि त्यांच्यामधली प्रयोगशीलता, वेगवेगळे उपक्रम राबवण्याची त्यांची जी ऊर्जा आणि अफाट अशा प्रकारची कल्पनाशक्ती आणि त्याचा विद्यार्थ्यांना होणारा फायदा, त्यांनी त्यांना आवाहन केलं की सरकारी नोकरी तिकडची सोडून या आणि पुण्यात फ्रीलान्स येऊन टीचर म्हणून काम करा. आणि सरांनी त्यांनी केलेलं आवाहन तात्काळ मान्य केलं आणि ते पुण्यात आले. आणि मला आणि सरांना गेली 40 वर्ष एकत्र काम करण्याचा योग आला. एका व्यासपीठावरती आम्ही अनेकदा एकत्र काम केलं आणि नकळत सरांच्यामुळं मी सुद्धा एक शिक्षक म्हणून स्वतःला घडवण्यामध्ये अजूनही उन्हा प्रभू मी पुष्कळ अजूनही उन्हा अशी भावना माझ्यामध्ये झाली. आणि त्यामुळं की हा मनुष्य प्रकृतीच्या कुठल्याही अडचणी न सांगता लांब लांब ठिकाणी व्याख्यानं द्यायला जातो. सरांची कुठे लांब व्याख्यानं असली की ते सांगायचे, दुशिंग सर तुम्ही माझ्याबरोबर आला पाहिजेत. तर त्यांनी मला वेगवेगळ्या आदिवासी शाळा, नंतर नगर रोडवरती एक फुलगावचा आश्रम आहे मुलींचा, अशा अनेक ठिकाणी मला त्यांनी संधी उपलब्ध करून दिली आणि त्या ठिकाणी मला व्याख्यानं द्यायला संधी मिळाली. तर सरांची जी उपक्रमशीलता आहे, एक शिक्षक म्हणून झपाटून काम करण्याची त्यांची जी वृत्ती आहे, त्याचा माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती प्रचंड मोठा परिणाम झाला. मी पुण्याच्या आबासाहेब गरवारे कॉलेजमधून इंग्रजीचा शिक्षक म्हणून निवृत्त झालो 2011 मध्ये. आणि तदनंतर आगाशे सरांचे कुठेही उपक्रम असले, त्यांचा साधा निरोप आला तर मी त्यांच्याबरोबर जात असे. तर एक गोष्ट सरांची धडपड अशी, शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे 3 विषय शत्रुवत वाटतात. ते विषय हसत खेळत शिकवून विद्यार्थ्यांच्या मनातली भीती दूर करून त्यांच्या मनात त्या विषयाबद्दल प्रीती निर्माण करण्याचं कसब आणि कौशल्य ज्या शिक्षकांकडे आहे किंवा ते निर्माण करता येऊ शकेल असे शिक्षक सर शोधत असत. आणि त्यामुळं मला प्रसंग आठवतो की आम्ही मिरजेला पण एक बालगंधर्व मंदिर आहे आणि तिथे तिकडच्या परिसरातल्या 10वीच्या 1000 विद्यार्थ्यांची एक व्हेकेशन बॅच होती आणि सर आणि आम्ही तिथे एकत्र गेलो. सरांचं 3.5 तास, माझं 2 तास, अशा प्रकारचा 5.5 तासाचा तो भरकतचा कार्यक्रम होता. तर सरांची कीर्तनातून विज्ञान, नंतर वेगवेगळ्या पद्धतीने गणित किती सोपं आणि सुलभ आहे आणि गणितच
च्याबद्दलची मनातली मुलांची भीती दूर करण्याचं कसब जे आहे ते मी जवळून पाहिलं आणि त्यातून मला पण प्रेरणा येत गेली की आपणही इंग्रजीच्या बाबतीमध्ये फक्त व्याख्यान द्यायचं. मुलांना म्हणतं किती छान व्याख्यान झालं, काहीच कळालं नाही, म्हणजे काहीच कळालं नाही की ते व्याख्यान खूप छान असं एक सर्वसाधारणपणे आपल्याकडे समज असतो. तर फुलगावचा एक किस्सा मी फक्त सांगतो, कारण अनेक वक्त्यांना बोलायचं आहे की नगर रोडला एक फुलगाव म्हणून मुलींचा त्या ठिकाणी अनाथ आश्रम आहे. सरांनी व्हेकेशन बॅच त्या ठिकाणी ठेवली होती. कोकणातल्या वगैरे देखील काही आश्रमातल्या मुली तिथे आणल्या होत्या आणि सरांनी मला सांगितलं की तुम्ही या ठिकाणी या. मी त्या तो ऑफिसमध्ये बसलो असताना संस्था चालक तिथे बसले होते. तिथे एका मुलीबद्दल चर्चा चालू होती की या मुलीला काहीही कळत नाही आणि कळत नाही हे सुद्धा कळत नाही. त्यामुळे या मुलीचं करायचं काय. मराठीचे शिक्षक तक्रार करत होते, विज्ञानाचे शिक्षक, तर हिला आता पण उद्या डिस्पॅच करूया आणि कोकणात परत पाठवून देऊया अशी काहीतरी चर्चा माझ्या कानावर. मी त्या मुलीला बघितलंही नव्हतं. तर माझं 2-2.5 तासाचं व्याख्यान झालं. सरांनी विनंती केली, सर्व संस्था चालक सुद्धा व्याख्यानाला बसले होते आणि एक छोटासा इंग्रजीचे काळ शिकवताना मी एक छोटासा प्रयोग केला आणि तो प्रयोग असा केला की हाऊ आय लॉस्ट माय हेअर, हाऊ आय लॉस्ट माय हेअर याची काही काल्पनिक कथानक रचून थोडंसं नाट्यीकरण करून मी सांगितलं आणि त्याच्यातला शेवटचा पंच असा होता, माय वाईफ हिट 10 blows ऑन माय हेड and my hair flew high up in the sky. I leaped and jumped and tried to catch my hair, but it went high up in the sky. I lost my hair. My wife did not care. How did she dare? Now all people will stare and they will say, here is a man without hair. Here is a man without hair. आणि ती मुलगी बाहेर आली आणि तिथल्या ज्या संचालिका होत्या त्यांना म्हणाल्या, या सरांच्या मिसेसला मला भेटता येईल का. तर म्हणजे कशासाठी. म्हणजे एवढ्या चांगल्या माणसाच्या डोक्यात काठ्या मारल्या तरी म्हणजे तुला कोणी सांगितलं, तुला सांगितलं कोणी. तर तिने सांगितलं, मला सगळं ऐकलं सरांनी. तर मी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचं प्रेम प्रकरण कसं बहरलं, इंदिरा गांधी कशा रागवल्या वगैरे, म्हणजे काळांचा उपयोग करताना ती गोष्ट माझ्या लक्षात आली की अमिताभ बच्चन सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत त्याची दिनचर्या कशी असते. थोडीशी रंजक पद्धतीने मुलांच्या पुढं मुलं कान टाकून ऐकतात आणि मग त्यातून प्रश्नोत्तरं. आणि इंग्रजी ही अतिशय सोपी भाषा आहे, मराठीपेक्षा ती सोपी आहे. अशा जागा त्यांना दाखवून दिल्या तर मला असंख्य विद्यार्थ्यांना घडवण्याचा आनंद मिळाला. म्हणजे विद्यार्थ्यांना मी त्यांना सांगायचं, माझं काम एवढंच आहे की तुमचं आणि इंग्रजीचं प्रेम प्रकरण सुरू करू द्यायचं आणि प्रेम प्रकरण सुरू केलं तर बाजूला व्हायचं, मध्ये लुडबुड करायची नाही. आणि हे काम मी करू शकलो. आगाशे सरांनी मी आहे पेक्षा मला महान करण्याचं काम केलं. त्यामुळे तो थोडासा मी नतमस्तक आहे, भारावून गेलेलो आहे. कारण मी सामान्यातील अतिसामान्य, माझं वागणं चालणं बोलणं त्याहून अतिसामान्य, मलाही मनापासून मान्य, मी सामान्यातला अतिसामान्य. तरी देखील लोक का मला मानतात सामान्य, कदाचित मानतो मी स्वतःला मनापासून सामान्य, यामुळेच लोक कदाचित मानत असावेत मला असामान्य. थँक्यू व्हेरी मच सर. माझ्याकडे मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर कुंटे सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर प्रदीप आगाशे सरांचा सत्कार करावा. प्रकाशक श्री नांदुरकर यांना विनंती करतो त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर कुंटे सरांचा सत्कार करावा. संपल्यानंतर चहापानाची व्यवस्था बाहेर केलेली आहे. कृपया कुणी चहापान घेतल्याशिवाय जाऊ नये. नमस्कार. खरं तर आगाशे सरांनाही माहीत नसेल की कोण माणूस हा व्यासपीठावर या ठिकाणी आलेला आहे. पण आगाशे सर तुमचे मला 2-3 फोन आले, कसलाही परिचय नाहीये. शिंदे सर ओळखलं.
तर त्यांनी मला 2-3 फोन केलेले होते की म्हटले, सर माझ्या दीपस्तंभ नावाच्या पुस्तकामध्ये ज्यांचा उल्लेख मी केलेला आहे, जे सारस्वत मी निवडलेले आहेत, याच्यामध्ये जी एक व्यक्ती आहे त्यांचे तुम्ही स्नेही आहात हे मला समजलंय, म्हणून मी तुम्हाला बोलवतोय आणि म्हणून त्यांनी मला बोलवलं. सर मला खूप खूप आनंद वाटला आणि दोन्ही सरांच्या तोंडून आपली ख्याती ऐकली, विशेषतः त्या सरांच्याकडूनही ऐकलं आणि खऱ्या अर्थाने एका चांगल्या व्यक्तीच्या या कार्यक्रमाचं लाभ आपल्याला झाला याचा मला फार आनंद वाटतोय. माझं नाव ज्ञानोबा दिनकर शिंदे. मी शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष हडपसर विद्यानिकेतनला शिक्षक, त्याच्यानंतर मुख्याध्यापक आणि शेवटचे 2-3 वर्ष पर्यवेक्षक म्हणून काम केलेलं आहे. थोडक्यातच बोलतो कारण बरेच बोलणारे असतील. तर शिरगावे सर यांचा उल्लेख आपण पुस्तकामध्ये केलेला आहे कारण त्या फोटोमध्ये मला त्यांचा फोटो दिसला. रघुनाथ शिरगावे नावाचे शिक्षक की ज्यांच्याबरोबर मी 2 तपक कमीत कमी काम केलेलं आहे. एक शिक्षक, त्याच्यानंतर सहाय्यक शिक्षण प्रमुख आणि आपल्या गुणवत्तेच्या जोरावर पुन्हा शिक्षण प्रमुख पदापर्यंत, उपशिक्षण प्रमुख पदापर्यंत मजल मारलेला तो एक शिक्षक होता. सर सांगायचा मुद्दा असा आहे, समर्थांनी म्हणल्याप्रमाणे मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या बोलीने बोलावे, तैसे तया माझी मिसळावे हळूहळू, या उक्तीप्रमाणे एक विद्यार्थीमय जीवन, प्रथमतः ज्ञानमय जीवन, सेवामय वृत्ती आणि मग विद्यार्थीमय जीवन जगणारी जी माणसं होती त्यातली एक व्यक्ती म्हणजे शिरगावे होते. म्हणून शिंपल्यातल्या मोत्याप्रमाणे खऱ्या अर्थाने तुम्ही निवडलेली ही माणसं जगाला, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, पालकाला नव्हे तर सर्व समाजाला मार्गदर्शक ठरतील अशाच व्यक्ती आपण निवडलेल्या असतील हे मला अगदी मनापासून वाटते. फक्त शेवटचं एक वाक्य बोलतो आणि मग मी जातो. मी आता काल परवाच प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जागर या पुस्तकाचं वाचन केलं. त्याच्यामध्ये एक पावन भिक्षा नावाचा एक छोटासा टॉपिक त्यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये सांगितलं की माणसाला मनुष्यत्व, देवत्व हे कशा प्रकारे प्राप्त होतं. देवत्व म्हणजे काय, देवच नव्हे. जेव्हा तो समाजमान्य होतो, लोकमान्य होतो, तेव्हा ते खरं देवत्व मानलं जातं असं येतं. त्यावेळेस त्यांनी परमेश्वरा समर्थांनी श्रीरामाकडे भिक्षा मागितलेली होती, तिला पावन भिक्षा असं म्हणतात की कोमल वाणी दे रामा, विमल करणी दे रामा, सज्जन संगती बहुजन मैत्री, शब्द मनोहर दे रामा, अर्थारोहण परमत सहिष्णा, विवेक बुद्धी दे रामा. अशा पद्धतीच्या अनेक मागण्या समर्थांनी केलेल्या होत्या आणि ह्या प्रत्येक मागणीचा जर आपण विचार केला तर सर अशा ज्या व्यक्ती तुम्ही जेवढ्या निवडलेल्या असतील आणि व्यक्तिशा तुम्ही सुद्धा, कोमल वाणी आहे तुमच्याकडे, भाषण मी ऐकले, विमल करणी तर 100% असणारे कारण तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलाय आणि आपल्या वाणीचं वाटप हे सगळ्या ठिकाणी ज्ञानदानाच्या रूपाने केलेलं आहे. कोमल वाणी आहे, विमल करणी आहे, सज्जन संगती आहे, बहुजनांची मैत्री आहे, अर्थारोहण आहे म्हणजे आर्थिक परिस्थिती तर सुद्धा बरी असणार, परमत सहिष्णू, दुसऱ्याच्या मतांची कदर करण्याची आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या ठाई आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही ज्ञानयोगी आहात हे मी स्वतः तुम्हाला अगदी धाडसाने बोलू शकतो आणि हे आपल्याला मान्य करावं लागेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे सर शिरगावे सरांच्या बरोबर मी स्कॉलरशिपच्या माध्यमातून शेकडो व्याख्यानाला मी त्यांच्याबरोबर होतो. माझे एक स्नेहित कराळे सर आलेले आहेत, त्यांची कन्या आलेली आहे की जी 1994 साली आणि 98 साली माझीच विद्यार्थिनी आहे ती, त्यांची कन्या 1994 साली आणि 98 साली महाराष्ट्रात ती सर्वप्रथम आलेली होती शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये. मी 25 वर्ष फक्त मराठीचंच अध्यापन केलेलं आहे सर आणि मला खूप आनंद वाटला की तिने माझं नाव तुम्हाला तिने सांगितलेलं होतं. बरं वाटलं, आनंद वाटलेला होता. जाता जाता एवढं सांगतो सर, 1914 साली जेव्हा मला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला त्यावेळेस मी मागे वळून जेव्हा पाहिलं तेव्हा प्रथमतः मला ह्या व्यक्तीची शिरगावे सरांची आठवण आलेली आहे. हे अगदी मी खरे प्राणाने सत्य बोलतोय आणि डोळ्याच्या कडा माझ्या
पाणवलेल्या होत्या. म्हणजे एवढं मोठं काम या माणसाने केलेलं आहे. विद्यार्थी परायण जीवन हा माणूस जगलेला आहे. आणि ह्या पद्धतीचीच आपण व्यक्ती या ठिकाणी निवडलेल्या असतील याची मला निश्चित खात्री आहे. मी आपणा सर्वांना सांगतो की आगाशे सरांनी हे संकलित केलेलं पुस्तक आपण सगळ्यांनी घेऊया, वाचूया, नव्हे तर ते संग्रही ठेवूया. सर, माझा एक ज्येष्ठ नागरिक संघ मी स्थापन केलेला आहे. अर्धाच मिनिट फक्त. ज्येष्ठ नागरिक संघ मी स्थापन केलेला आहे हडपसर परिसरामध्ये. करण्याचं कारण सुद्धा आज मी तुमच्याकडे पाहिलं सर, सरांनी उल्लेख केला की हा माणूस मला काहीच झालं नाही असं म्हणतोय, पण तुमच्याकडे पाहिल्यावर मला असं वाटलं की आपण किती आळशी आहोत हो. कारण मी सुद्धा एक छोटंसं पुस्तक लिहिलं होतं आठवणीतील विद्यार्थी म्हणून. त्याच्यानंतर कराळे सर वगैरे आम्ही एका टीमने स्कॉलरशिपच्या मुलांसाठी सारथी नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि शिक्षकांसाठी दीपस्तंभ नावाची एक पुस्तिका लिहिलेली होती. पण याच्या पलीकडे आम्ही काहीच केलं नाही हो. पण आज सर तुमच्याकडे पाहून अशी प्रेरणा मिळाली की माझ्या मनामध्ये गेली 4 वर्ष खदखद आहे असं एक पुस्तक मी आता तुमच्याकडे पाहून सुरुवात करणारी द्यायला, हे मात्र मी आनंदाने सांगतो. आणि त्या कार्यक्रमाला निश्चितपणे मी तुम्हाला बोलवेन आणि आपण माझ्या विनंतीचा त्यावेळेस स्वीकार करावा. तर या निमित्ताने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं संयोजकांचा आभार मानतो. आगाशे सरांना पुन्हा धन्यवाद देतो. परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो आणि तुमच्या हातून अशीच सकारात्मक अशी सेवा घडो. धन्यवाद. बोलणार आहे. मी गणिताचा प्राध्यापक आहे, त्यामुळे थोडक्यात बोलणं, सूत्रबद्ध असणं हे मला मान्य आणि त्याच पद्धतीने मी कामही केलेलं आहे. आगाशे सरांच्याबद्दल बोलल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. सर्वप्रथम व्यासपीठावरील मान्यवर आणि प्रेक्षकात बसलेले सर्व 50-51 जे काही हिऱ्यासारखी माणसं आहेत. प्रकाश दीक्षित बरं का? हा, मी प्रकाश दीक्षित. मी मॉडर्न महाविद्यालयामध्ये संख्याशास्त्राचा प्राध्यापक आहे. इथे माझ्या एक विद्यार्थिनी पण बसलेल्या आहेत. मला अतिशय आनंद होत आहे या सगळ्यांसमोर बोलताना. आगाशे सरांचा आणि माझा परिचय हा मी NSSचं काम करत असल्यामुळे झाला. गणित आणि NSS याचं काही नातं नाही, परंतु प्राचार्याने मला सांगितलं, काही माझ्यातलं काय हा काम करेल बाबा असं वाटल्यामुळे मला सांगितलं आणि ते नंतर माझ्याकडून अनेक वर्ष माझ्याकडे राहिलं काम. जवळपास 15-1 वर्ष तरी मी ते काम केलं. तर त्यामध्ये माझा आणि आगाशे सरांचा संबंध आला आणि त्यांचं एक जे व्याख्यान मी ऐकलं सावरकरांच्यावरचं, अक्षरशः डोळ्यातनं टिपं काढली त्यांनी आणि त्यांच्या प्रेमात मी पडलो आगाशे सरांच्या. त्यामुळे माझ्या सर्व कार्यक्रमांना हिट लिस्टवर कोण वक्ता तर आगाशे सर असे असायचे. आणि त्यांच्याकडे त्यांनी विज्ञान कीर्तनही त्यांनी सुरू केलेलं होतं. तर NSSच्याच कार्यक्रमामधून आम्ही तीच संकल्पना घेऊन स्टॅटिस्टिक्सच्या मुलांसाठी 3 दिवसाचा कॅम्प घेत असो, रेसिडेन्शियल कॅम्प. आणि त्या कॅम्पमध्ये वेगवेगळे उपक्रम घेत असो. त्याच्यामध्ये विज्ञान कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आगाशे सरांचा. जरा भीतभीतच ठेवला, कारण विज्ञानाचे विद्यार्थी कीर्तन म्हटल्यानंतर या युवा पिढीपुढे काय काय त्याची प्रतिक्रिया असेल काय माहिती नव्हतं. परंतु तो कार्यक्रम इतका सगळ्यांना आवडला तर त्यामध्ये डॉक्टर कुंटे आमचे सर, एक प्रकांड पंडित स्टॅटिस्टिक्सचे, ते अक्षरशः कार्यक्रम झाल्यानंतर आगाशे सरांचे पाय धरले त्यांनी, त्यांच्या तबकामध्ये दक्षिणा टाकली आणि आगाशे सरांनी पण तेवढ्याच नम्रतेने सांगितले की हा नमस्कार नारदाना आहे, ही गादी नारदाची आहे. हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर त्याने पुणे विद्यापीठामध्ये हा कार्यक्रम घेतला आणि अनेक ठिकाणी ह्या कार्यक्रमाला आम्ही आगाशे सरांनी घेऊन गेलो. आगाशे सरांनी कधीही म्हटलं नाही की ते मानधन किती मिळेल किंवा आपल्या जाण्याची व्यवस्था काय आहे. आम्ही कसेही जात असो, खाजगी वाहनातून, एसटीतून काही पण, परंतु त्यांनी कधी कार्यक्रमाला नाही म्हणलं नाही. असं एक ध्येय असणाऱ्या व्यक्ती. असंच मी त्यांचं एक व्याख्यान फुलगावच्या शाळेमध्ये, आम्ही फुलगावला बरेच कॅम्प घेतले, त्याच्यामध्ये त्यांचं व्याख्यान ऐकलं. गणित विषयावरती त्यांचा हातखंड आहे. ते म्हणाले 150 मार्काचं गणित असतं. पास होण्याची मुलांना भयंकर भीती असते. पास होण्यासाठी लागतात फक्त 52 मार्क आणि आपल्या हातात असतात 52 आठवडे. एका आठवड्याला 1 मार्काची तयारी. किती प्रभावी मांडणी आहे. मी यातला शिक्षक म्हणजे हा बेस्ट सेलर आहे, उपक्रमशील माणूस आहे आणि लोकांना कसं कन्व्हिन्स करतो
हे मला अतिशय भावलं. त्याच्यामुळे यांना मी अनेक ठिकाणी नेलं. आमच्या मॉडर्न हायस्कूल, मॉडर्न महाविद्यालयाच्या जवळ किंवा आसपासला ज्या आमच्या शाळा आहेत त्या सर्व शाळांमध्ये मी आकाशी सरांना नेलं. अत्यंत बेस्ट मोटिवेटर. पालक सभेला मी मुद्दाम त्यांना घेऊन जात असे जे गळाटलेले पालक आहेत की आपल्या मुलाकडून काय होणार नाही काय, ते ऊर्जा घेऊन जात असत. अशा कार्यक्रमाला आकाशी सरांना मी आणि माझ्या परिसरातल्या अनेक लोकांच्या बरोबर नेलं. तर अशा सगळ्या निरनिराळ्या उपक्रमशील व्यक्तींचं पुस्तक तयार करणं ही कल्पनाच इतकी रम्य होती की अतिशय सुखद कल्पना होती, वेगळ्या प्रकारची कल्पना होती. आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की त्याने आपणहून कोणी त्यांना काही माहिती सांगितलेली नाही, तर सरांनी आपणहून त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याबद्दलचं मला पुस्तकात इन्क्लूड करायचं आहे. सुरुवातीला मी त्यांना विचारलं की कोण आहेत, चिपळूणकर सर वगैरे यांची नावं घेतल्यानंतर म्हणलं माझं नको बा, तुमच्या पैठणीला ठेवळ माझं कशाला. पण ते म्हणले नाही, मी ठरवलेलं आहे त्या व्यक्तींचं मी त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे. तर अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. आता इथं आल्यानंतरच पहिल्यांदा बघितलं तर सरांची परिस्थिती म्हणजे आताशी शारीरिक परिस्थिती मला माहिती नव्हतं, सरांना बरं नव्हतं हे त्यांनी कधी सांगितलं नाही. अनेक वेळा फोन झाले परंतु स्वतःच्या तब्येतीबद्दल त्यांनी कधी सांगितलं नाही. आमचे दुसरे जीवश्य कंठस्थ मित्र उजळणकर त्यांनी पण कधी सांगितलं नाही. म्हणजे अशा पद्धतीने स्वतःच्या सगळ्या अडचणींवर मात करून केवळ समाजाचंच काम करणं हे घ्यायला एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी आमच्याबद्दल लिहिलं म्हणून मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलतोय असं मुळीच नाही. हे मी जे बोलतोय ते अतिशय मनापासून बोलतोय. अशा व्यक्तीला आणखीन काम करण्याची संधी मिळो आणि त्या प्रकारची ऊर्जा तर त्यांच्याकडे आहेच आहे, परंतु त्यांना ते पाठबळ मिळो अशा एवढी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि सर्व काय म्हणू की या पुस्तकामध्ये असलेल्या व्यक्तींतर्फे मी सरांचे आभार मानतो आणि आपली 2 मिनिटं इथं घेतली त्याबद्दल मी धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मान्यवर श्रीमान कुंटे, श्रीमान आगाशे सर, आता प्रत्यक्ष ज्या ग्राउंडवर सरांनी बॅटिंग केली त्या ग्राउंडवर गेली 8-9 वर्षे मी त्यांच्या सहवासात राहिलेलो आहे. फुलगाव श्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनिरुद्ध धोत्रे माध्यमिक विद्यालयाचा मी एक शिक्षक आहे. आणि त्याचबरोबर हे केकान सर बरं का, म्हणजे माणसं आपला परिचय करून देत नाहीत पण मला दिला पाहिजे. सरांच्या सहवासात आणि सरांच्या प्रत्येक उपक्रमाचा मी एक जिवंत साक्षीदार आहे. ज्या समाजाने ज्या विद्यार्थ्यांना दूर ठेवलेलं आहे आणि निकालाची परंपरा सांगणाऱ्या अनेक शाळा ह्या उत्तम विद्यार्थ्याची निवड करून त्यांना घडवतात, परंतु शाळांनीही नाकारलेली विद्यार्थी सुलतानासारखं उदाहरण असेल पहा, ज्यांना शिक्षकही नाकारतात. माझं डोकं फोडलं तरी हिला समजणार नाही, पण सर चॅलेंज देतात. मला म्हटलं मी इंग्रजी शिकवतो, सुलतानाला मी 10वी पास करून दाखवेन, झाली पास. हे यश आहे सरांचं. ज्यांना समाजाने शिक्षकाने नाकारलं अशा विद्यार्थ्यांना सुद्धा घडवण्याचं काम सरांनी केलेलं आहे. आणि या 51 जे व्यक्ती आहेत, महान व्यक्ती आहेत, यांच्या सहवासात मला राहायचा योग मिळालेला आहे. इथे एक माझे सहकारी आहेत जाधवर सर म्हणून. सरांचं आणि त्यांचं गणित उत्तम. सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या जाधवर सरांनी आज बुद्धिमत्तेच्या निकालामध्ये 100 पैकी 100 गुण मिळालेले विद्यार्थी आमच्या शाळेत तयार केले, स्कॉलरशिपात इयत्ता 8वीच्या. त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये असणारी जी उपक्रमशील शाळा आहे, या शाळेमध्ये ही एक गुणवान शाळा आहे आणि या शाळेतील ट्रस्टी सरांच्या परिचित आहेत, सगळे गुणवान आहेत. सलग 5 वर्ष किर्लोस्कर फाउंडेशनचा स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार आम्हाला मिळाला. फाउंडेशनने सांगितलं तर तुम्हाला देणं बंद करतो, बाकीच्याही शाळांना द्यावे लागेल. आणि या अशा महान विभूतींमध्ये एक ताकद असते पा. सरकार सुद्धा काय करतं, रिटायरमेंट नंतर जीवनगौरव पुरस्कार देतं आणि म्हणतं बस आता थांबा. पण पुढील माझ्यासारखी नवीन पिढी येणार आहे, या पिढींनाही आपण घडवायचं आहे आणि आपल्यातील जे कर्तृत्व आहे, जी गुण आहे, जी कार्य करण्याची पद्धत आहे त्यांच्यात निर्माण करायची. आणि त्यानंतर हा वानप्रस्थात आश्रमातील संस्कार ते जपतात. नवीन शिक्षक अगदी तरुण त्यांनी निर्माण केले आणि त्यांच्यातील जो शैक्षणिक व्ह्यू आहे, दृष्टिकोन आहे, त्यांच्यात निर्माण करायचा आणि असे शिक्षक निर्माण करायचे. एक तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. सरांच्या प्रत्येक चालण्या बोलण्यात कृतीत असणारी
जी सोज्वळता आहे, जे सात्विकता आहे आणि त्या मागचा जो पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन आहे हा नवीन पिढीत आणण्यासाठी सरांचं कार्य अतिशय महत्वाचं आहे. शिक्षकांना प्रबोधन करतानाही ते हेच सांगतात, विद्यार्थी घडतात व आपण ती घडवण्याची आपल्यात ताकद पाहिजे. पुनश्च एकदा मी आगाशे सरांना या ठिकाणी सुदृढ आयुष्यासाठी, उदंड आयुष्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं मार्गदर्शन आम्हाला कायमस्वरूपी लाभावं यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, खरं उशिरा आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. उशिरा येऊन परत बोलणं, कानडे सर म्हणतील व हेडमास्टर समोर असताना. आणि मला माहिती आहे की टिळक रोडच्या आमच्या एका मुख्याध्यापकानं, कुंटे सरांना विशेषतः सांगेल, त्यांनी आमच्या डायरेक्टरला एका सांगितलं होतं, मी अनिल गुंजाळ शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालोय, एका आमच्या शिक्षण संचालकांना सांगितलं होतं की शाळा तपासणी हे तुमचं काम नाही, त्यामुळे तुम्ही शाळेत येऊ नका. ते असे मुख्याध्यापक समोर असताना, कारण शाळा तपासणीचं काम हे उपशिक्षणाधिकारी हे त्यांना माहीत होतं, कारण ते आमच्या कर्तव्यात लिहिलेलं होतं. हरकत नाही. आदरणीय आगाशे सरांनी अतिशय सुंदर असं हे पुस्तक केलंय. खरं मला त्याच्यातही घेतलंय, खरं मी सरकारी माणसाला कसं घेतलं मला माहीत नाही, पण जे काही थोडंफार काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याहीपेक्षा या ठिकाणी मी उभा आहे तो म्हणजे सरांच्या प्रकृतीसाठी परमेश्वराजवळ प्रार्थना आम्ही करतोच, चौकशी करतच होतो, भेटलो बऱ्याच वेळा. पण असा माणूस की ज्यांच्याकडे पाहिल्यावर कुणी लवकर प्रेमात पडणार नाही, पण त्यांच्या जवळ आल्यावर प्रेमात पडणारा असा हा गोड माणूस आगाशे सर. म्हणून आमच्या बाचल सरांनी फार सुंदर लिहिले एका कवितेमध्ये, ते असं म्हणतात की काही माणसं डोळ्यांना भावतात, काही माणसं डोळ्यांवर भाळतात. काही माणसं डोळ्यांना भावतात, काही माणसं डोळ्यांवर भाळतात, काही माणसं डोळ्यात धूळ फेकतात, पण काही माणसं अशी असतात की जे डोळ्याचं पारणं फेडतात. मला वाटतं असं काम. आणि प्रत्येकाला इतका ताण असतो की माझं उद्या कसं व्हायचं. आता माझ्या पोराचं लग्न याची मला चिंता आहे 27 तारखेला, की माझं नंतर कसं व्हायचं. बायको तर जास्त टेन्शनमध्ये, माझं कसं व्हायचं, माझ्यापेक्षा जास्त कदाचित मी बाहेर जाईल. पण अशी प्रत्येकाला अनेक टेन्शन्स असतात, पण सरांच्या चेहऱ्यावर कधी मी ताण पाहिला नाही की नोकरी नाही किंवा आपण किती फिरतोय, उद्याचं काय व्हायचं, ताण नाही. आम्हाला पेन्शन देऊ नये, आम्हाला टेन्शन असते मिळेल की नाही. इतका ताण असताना सुद्धा म्हणजे कुठलाही ताण न घेता सकारात्मक कसं जगावं. आणि दुशिंग सरांनी सांगितलं तसं, मला एमएड करत असताना तोडपुळे सर नावाचे शिक्षक होते आणि त्यांनी प्लॅनिंग आणि ऍडमिनिस्ट्रेशन शिकवायचे, फार वेळ घेणार नाही. ते ऍडमिनिस्ट्रेशन शिकवायचे आणि पहिल्याच लेक्चरला उभा राहिले. तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल दुशिंग सर की माझ्या डोक्याकडे बघून मला किमान केस करायला 5 मिनिटं लागतात, कारण काही शिल्लक नाही, थोडंफार राहिले. तर ते पोरांनी आश्चर्यचकित झाले, अरे तसं नाही, तुम्हाला असं वाटतं काही शिल्लक नाही, पण मला किमान अर्धा तास लागतो, कारण त्याचं कारण जे काही शिल्लक आहे ते जर जागच्या जागी पडलं तरच बरं दिसतं. यालाच प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात. तर काय व्याख्या, म्हणजे सकारात्मक कसं राहावं हे असं अनेक माणसाकडनं आम्ही शिकलो. त्यातले आदरणीय आगाशे सर, त्यानिमित्तानं फुलगावला खूप वेळा जाण्याच्या योगाला आम्ही अनेक ठिकाणी दोघंजण सोबत गेलो. अनेक 10वीचा त्यांच्याकडे पोरगा आला आणि तो विषयात नापास झाला असं समजलं की मला दुसऱ्या क्षणाला फोन येणार, सर या पोराचं काय करायचं. आणि काही काळजी करू नका, जिथे कुठे नापास झाला असेल तिथे बसून त्याला पुण्यात परीक्षा द्यायला लावू. अशा अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्यामुळे नवे. आणि शेवटी मला म्हणलं सर माझ्या संस्थेच्या अधीक्षक यांनाही 10वी पास करायचे आपल्याला. म्हणलं तुम्ही पाठीशी असल्यावर पुढचं मी बघतो सगळं. आणि त्या बाई मला तर ग्रॅज्युएशन पूर्ण, त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं 10वी नंतर 12वी नंतर ग्रॅज्युएशन, म्हणजे लग्नानंतर किमान 8 ते 10 वर्षानंतर आम्ही त्यांना 10वीला परीक्षेला बसवलं, राहिलेले विषय बसवले. तर असं खूप मोठं काम, अनेकांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, स्थान दिलं चिपळूणकर सरांच्या नंतर, म्हणजे कळसानंतर पायरीसारख्या एका छोट्याशा खड्याला. त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जवान. थँक्यू. नमस्कार, मी सर्वांना नमस्कार. मी सौ आसावरी अष्टपुत्रे, सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव या ठिकाणी मी राहते. आगाशे सरांचा आणि माझा मला वाटते 10 सालापासून परिचय आलाय. 10 साली आम्ही एकमेकांना ओळखलो.
तेव्हा आमची कुल फाउंडेशन तर्फे शाळा तपासणीसाठी घेतलेली होती आणि मी माध्यमिक हायस्कूलमध्ये खेड या ठिकाणी मुख्याध्यापिका म्हणून काम करते. मी आगाशे सरांना पहिल्यांदा पाहिलं आणि गणित विषय कवितेतून गायता येतो हे मला पहिल्यांदा कळलं. कारण गणित म्हटलं की अगदी माझ्या लहानपणापासून गणिताबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती असते आणि अरे कविता गणितातून कविता करता येतात, त्याचं गायन होऊ शकतं, त्याची सीडी होऊ शकते हे मला सरांच्याकडून कळलं आणि तो माझी सरांची पहिली ओळख. जसं मगाशी सांगितलं की काही माणसं डोळ्यातून भावतात, तसं सर मला त्यांच्या कवितेतून भावले आणि नंतर सरांची आणि माझी परिचय वाढत गेला. अगदी सर मला मुलगी मानतात, इतकं सरांची माझी जवळीक आहे. मात्र मला जेव्हा सरांचा फोन आला की तुमच्याबद्दल असं पुस्तकामध्ये लिहायचंय, तेव्हा मला कळेना अरे मी काय नेमकं कार्य केलेलं आहे. मी काय फार मोठी नाहीये, मी काय असं वेगळं काम केलेलं नाहीये, मी फक्त एक साधी शिक्षिका म्हणून काम करत होते, मुख्याध्यापिका म्हणून काम करतेय आणि मी फक्त माझ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करतेय. मग माझं नेमकं काय काम? आणि मग माझ्या लक्षात आलं की मला जेव्हा सरांनी ही संधी दिलेली आहे तेव्हा ती भविष्याची चाहूल आहे. जे काम आज सरांनी हाती घेतलेलं आहे ते काम सरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत वसाय, हा आम्हाला दिलेला वसाय हा आम्हाला पुढे न्यायचा आहे आणि हीच सरांची ओळख आम्हाला समाजापर्यंत न्यायची आहे. म्हणून कदाचित देवानं मला इथे एक संधी दिलेली असेल. आपण पॉझिटिव्हिटी म्हणजे काय हे जे म्हणतो की पॉझिटिव्ह विचार असले पाहिजेत, पण पॉझिटिव्हिटी म्हणजे काय, सकारात्मकता म्हणजे काय हे फक्त आणि फक्त आगाशे सरांच्याकडे बघूनच कळतं. कारण रिटायरमेंट नंतर प्रत्येकाचं जे माझ्या आयुष्यात राहून गेलं, आपण आतापर्यंत बऱ्याच शिक्षकांना भेटलेलो आहे, प्रत्येकाचं एक जेव्हा रिटायर होतात लोक तेव्हा ते सांगतात की माझ्या आयुष्यात जे राहून गेलं ते कार्य करायचंय मला. मग ते कार्य कोणतं असतं तर वेगवेगळ्या सहलीला जायचं, परदेशवारी करायची किंवा निवांत आयुष्य जगायचं, कारण आयुष्य धावपळीत गेलेलं असतं. पण सरांनी आम्हाला शिकवलं की रिटायरमेंट नंतर खरं काम करता येतं. जे काम आपलं राहून जातं ते म्हणजे समाजासाठीचं काम. आपली 3 ऋण असतात, मातृऋण, पितृऋण आणि ह्या समाजाचं ऋण. मातृऋण आपण फेडतच असतो, पितृऋणही फेडत असतो, मात्र समाजाचं जे ऋण राहून जातं ते फेडण्याची संधी कदाचित आपल्याला रिटायरमेंट नंतर मिळते. आणि हा म्हणजे आदर्श आम्हाला आगाशे सरांनी दाखवून दिलेला आहे. आणि मी जास्त बोलणार नाही कारण मला माहिती आहे माझ्यानंतर बरेच जण बोलायचे आहेत. एक पॉझिटिव्हिटी काय किंवा दुसऱ्याबद्दल नम्र होणं म्हणजे काय. इथं मला एक हे सांगा वाटतं की एक बर्फाची फॅक्टरी असते आणि त्या बर्फाच्या फॅक्टरीमध्ये अनेक लोक काम करायला येत असतात. तिथं बर्फाच्या फॅक्टरीच्या बाहेर एक वॉचमन असतो, लोकांना दररोज सोडत असतो. मात्र त्या बर्फाच्या फॅक्टरीत काम करणारा जो मुख्य मॅनेजर आहे त्याला एक सवय असते की जाताना रोज त्या जो बाहेर वॉचमन आहे त्याला गुड मॉर्निंग, राम राम काहीतरी म्हणून त्याची चेष्टा करून आत जात असतो. बाहेर येताना राम राम म्हणून बाहेर जात असतो. ज्या वेळेला एक दिवस असा येतो की काही कारणास्तव तो जो मॅनेजर असतो तो आत अडकून पडतो, त्याचं काम चालू राहतं आणि त्याला लक्षात येत नाही, वेळ संपलेली लक्षात येत नाही. इकडं नेहमीप्रमाणे सगळं लॉक होतं, दरवाजे लॉक होतात. मात्र संध्याकाळच्या वेळेला बराच वेळ गेला तरी मला अजून रामराम कोणी म्हटलं नाही हे त्या वॉचमनच्या लक्षात येतं. आणि वॉचमन बघायला लागतो की अरे सर आत गेले, सकाळी मला रामराम म्हटलेले, संध्याकाळी म्हटलेलं नाहीये. म्हणजे आत गेलेली व्यक्ती बाहेर आलेली नाहीये. इकडं जे मॅनेजर ते आत कुडकुडायला लागतात, थंडीनं कुडकुडायला लागतात. त्यांना जाणीव होती आता माझं काय खरं नाही, कदाचित माझं आयुष्य संपलं आणि आज माझी ही शेवटची रात्र इथं आहे. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो आणि तो वॉचमन येतो, त्यांना बाहेर घेऊन जातो आणि म्हणतो, ते वॉचमन त्यांना विचारतात तुझं कसं रे लक्षात आलं की मी फक्त बाहेर आलेलो नाही, मी एकटा आत अडकलेलो आहे. तेव्हा तो सांगतो की तुम्ही सकाळी मला रामराम म्हणालेला होतात, गुड मॉर्निंग म्हणालेला होतात, पण मला संध्याकाळी जाताना रामराम कुणी म्हटलेलं नाहीये, माझ्याशी कुणीच बोलून गेलं नाही, सगळे बाहेर गेले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी बहुतेक माझे मॅनेजर आत राहिलेले आहेत आणि म्हणून तुमचा शोध मी घेत आत आलो. भविष्यात लहान मोठं कुणालाही न मानलं तरच आपलं आयुष्य मोठं होऊ शकतं. हा एक संदेश या कथेच्या माध्यमातून मी जसा दिला तसा आगाशे सरांनी आम्हाला दिलेला आहे की प्रत्येक जण आपल्यासाठी श्रेष्ठ असतो, समोर असलेली प्रत्येक व्यक्ती. आणि कदाचित म्हणूनच आज शिक्षण क्षेत्रातले दीपस्तंभ अगदी लहानात लहान कुठंतरी तळागाळातून शोधून लोक यांनी घेतलेले आहेत. आणि आमच्याही मनात आज तेवढंच
म्हणजे मला बोलता येत नाहीये, नेमकं सांगता येत नाहीये की आगाशे सर म्हणजे काय आमच्यासाठी आहेत. तर आगाशे सर म्हणजे एक दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळती. सरांच्या पुढे आम्ही नतमस्तक आहोत, नतमस्तकच राहणार आहोत. आणि सर, आज तुम्ही जे काम आमच्या माध्यमातून या पुस्तकामध्ये आमचं काम जे छापलेलं आहे त्याच्यात कितीतरी पटीनं काम करण्याचा, भविष्यात आगाशे सर, प्रति आगाशे सर होण्याचा प्रयत्न आम्ही करू, असा एक शब्द मी या ठिकाणी देते. आपली सर्वांची जबाबदारी आहे की समाजासाठी प्रत्येकानंच काहीतरी केलं पाहिजे, ते निश्चितपणे आम्ही करू. एक तुम्ही आम्हाला संधी दिलेली आहे आणि अनमोल प्रकाशन यांनाही मी धन्यवाद देते की त्यांच्या माध्यमातून कुठेतरी आम्ही समाजापर्यंत पोहोचलेलो आहोत. एवढं बोलून माझे 2 शब्द थांबवते. सन्मान्य व्यासपीठ, येथे जमलेले सर्व या शिक्षण सत्राचे दीपस्तंभ यांना मानाचा मुजरा. खरोखरच आज आगाशे सरांमुळे पुण्यासारखं व्यासपीठ माझ्यासारख्या दुर्लभ अशा आदिवासी जिल्ह्यातील एका शिक्षकाला मिळालं. त्याबद्दल मी आगाशे सरांचं मनापासून हे करतो. सरांचा आमचा जर परिचय असेल तर गेल्या 2014-15 पासून मी गेल्या 24 वर्षापासून धुळे जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. अतिशय कठीण अशा डोंगरदऱ्यात जेव्हा शैक्षणिक काम करण्यासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आगाशे सरांच्या याच्यातून 2014 मध्ये आम्हाला मिळालं. 8-8 दिवस अतिदुर्गम भागातील आमच्या शाळांमध्ये मुक्काम ठोकून मुलांना गणिताची गोडी लावणं आणि पुढील भेटीला मी लवकर येईल असं सांगून जाणं, हे आमच्या मुलांना नक्कीच शिक्षणाची एक वाट पाहण्यासारखं होतं. आगाशे सर पुढच्या महिन्याच्या भेटीला कधी येतील हे वारंवार 8-8 दिवस आधीच मुलं विचारायचे, सर येणार आहेत ना, या महिन्याची भेट निश्चित आहे ना. अशी ही आदिवासी मुलांमध्ये शिक्षणाची गोडी आगाशे सरांच्या माध्यमातून लागली आणि सहज आमची दऱ्याखोऱ्यातली मुलं स्कॉलरशिप पर्यंत पोचत गेली. आणि आज मी आतापर्यंतच आमच्या या शाळेतून 250च्या वरती मुलं स्कॉलरशिपमध्ये गुणवत्तावान ठरलेत. हे आगाशे सरांच्या प्रेरणादायी गणितामुळेच. आणि या कार्याचीही दखल आमच्या आदिवासी शाळांचं अतिशय उत्कृष्ट काम पाहून त्यावेळेचे तत्कालीन राज्यपाल माननीय सन्माननीय श्री विद्यासागर राव यांनी दखल घेऊन आमच्या या संपूर्ण 50 मुलं आणि आम्ही 2-3 मुख्याध्यापक असं बोलून राजभवनावर सहलीचाही योग आला. त्याला हे मार्गदर्शक असं नेतृत्व लाभलं आणि आज पुन्हा शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून जी याची ओळख आज या परिसरात निर्माण केली त्याबद्दल मी सदैव आगाशे सरांचा ऋणी राहील. आणि याच्यात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी व्यासपीठ आणि मान्यवरांचाही आभारी. सर, अनमोल प्रकाशन आणि सर्व दीपस्तंभातील मान्यवर सर्वांचंच आपण या ठिकाणी मनोगत ऐकले. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना, आगाशे सरांचं असणारं काम, सेवानिवृत्ती घेतली नाही त्यांनी, मध्येच नोकरी सोडली आणि गणितासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर फिरायचं. हे सागर सर महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव, पण त्यापेक्षा माझे जवळचे मित्र. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचा मी अध्यक्ष आहे. जेजुरीला माझी शाळा आहे जिजामाता हायस्कूल. 98 साली मी मुख्याध्यापक झालो त्यावेळेस 74 पट होता, आता 2500 मुलं आहेत. अशा पद्धतीची शाळा उभी करण्यासाठी निश्चित संधी मिळाली. आगाशे सरांनी राष्ट्रगीत ड्रमवर कसं वाजवावं इथून सुरुवात केली. म्हणजे इतके बारकावे, गणित तर त्यांचा प्रश्नच नव्हता. मी 1-2 फक्त शब्द आनंद दीक्षितांचं एक उदाहरण सांगेल. भूगोलाचे शिक्षक भारताचा नकाशा शिकवत होते
आणि एका विद्यार्थ्याला विचारलं हा भारत कसा वाटतो. एक खोडकर पोरग होतं, त्यांनी सांगितलं हा भारत समुद्रामध्ये बुडायला निघालाय. दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारला हा भारत कसा वाटतो, त्यांनी सांगितलं हा भारत ऋषीमुनींसारखा तपश्चर्या पाण्यामध्ये उभं राहून करतोय. तिसऱ्या मुलाला विचारलं त्यावेळेस भारत कसा वाटतो, त्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं की हा भारत समुद्रातल्या तळागाळातले माणिक मोती वेचतोय. ते काम आगाशे सरांनी आज दीपस्तंभाच्या पुस्तकामध्ये केलं. इतकं काम अचूकतेने करण्याचं दृष्टिकोन असणारं आगाशे सरांचं नेतृत्व निश्चित त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. शिक्षण क्षेत्र आणि तळागाळातली मुलं उत्तम पद्धतीने घडतील. उद्याचा 21व्या शतकातला भारत जगावर राज्य करेल हे फक्त म्हणून जमणार नाही, त्यासाठी कृतीयुक्त लागतं आणि ते काम आगाशे सर करतात. त्यांचं ऋण कधीच फिटणार नाहीत. आम्ही ते काम करण्यासाठी सज्ज आहोत एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले सगळे दीपस्तंभ, मी सगळ्यांना दीपस्तंभ म्हणतोय. मला कळत नाहीये की आगाशे सरांनी दीपस्तंभावर मला का घेतलंय. तसं मला विचाराल तर शारीरिक मानसिक उंची जाडी कुठूनही मी या दीपस्तंभावर बसण्यासारखा दिसत नाही. खरं म्हणजे मनुष्य अशा कामामध्ये जेव्हा उतरतो तेव्हा तो कुठल्या तरी प्रेरणेशिवाय उतरू शकत नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. दीपस्तंभावर बसताना दिवा अशाच वेळेला लोकांना प्रकाश देऊ शकतो की ज्या वेळेला त्या दिव्यामध्ये एक जळणारी वात आणि तापणारं तेल असतं. आम्ही या दीपस्तंभावर त्यामुळं बसू शकलो की यांच्यासारखी तापणारी तेलं आणि जळणारी वात आमच्याबरोबर होती, नाहीतर आम्हाला शक्य नव्हतं ते. खरं म्हणजे मी एक साधा शिक्षक आहे. बाकीच्यांची भाषणं ऐकताना कोणीतरी मुख्याध्यापक होते, कोणीतरी प्राचार्य होते, कोणीतरी संघटनेचे प्रमुख होते, यातलं मी काहीच केलं नाही. मी फक्त शिकवण्याचं काम केलं आणि शिकवत असताना ज्या अडचणी आल्या त्याच्यावर मात करण्यासाठी पर्याय शोधत गेलो. त्याच्यातला एक सापडलेला पर्याय म्हणजे आगाशे सर. कारण मी नोकरीला जी सुरुवात केली तेव्हा भूमिती विषय शिकवायचो ग्रामीण भागातल्या एका शाळेमध्ये, आणि त्या शाळेमध्ये भूमिती या विषयामध्ये 27 मार्क मिळवून पास होणं हे देखील मुलांना शक्य नसायचं. जेमतेम 27, 28 ते 30% हा माझा मॅक्झिमम निकाल असायचा पहिल्या 5 वर्षामध्ये. पण शाळेमध्ये दुसरा कोणीच भूमिती घ्यायला तयार नसायचा, म्हणून मी भूमिती शिकवायचा. आणि मगाशी अनमोल प्रकाशांना उल्लेख केला की भूमितीचं त्यांचं पुस्तक, खरं म्हणजे मी अनमोल प्रकाशांचं पुस्तक त्यावेळेला वापरलं आणि तेव्हा आगाशे सरांबरोबर काम करत असताना त्यांनी जे काही क्ल्यू दिले ते वापरायला सुरुवात केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, नजीकच्या 5 वर्षामध्ये माझा भूमितीचा निकाल हा 98-99% जाऊन माझे विद्यार्थी भूमितीमध्ये 75 पैकी 75 मार्क मिळवू शकले. अर्थात हा काळ 2000 सालचा आहे, आजचा नव्हे. आजच्या काळामध्ये मार्क भरपूर मिळतात असं मला वाटतंय. आज मार्क मिळवण्याकरता काही करावं लागतं अशातला भाग नाही. सरांनी माझ्या संस्थेचा उल्लेख केला. खरं म्हणजे मी जेव्हा शिक्षक झालो त्याच्या अगोदर एका कंपनीमध्ये लॅब केमिस्ट होतो, आणि कंपनीमधल्या लॅब केमिस्टची नोकरी सोडून शिक्षकी पेशात येणं ही केवळ एक उर्मी होती माझी. ते मला झेपणार आहे की नाही मला माहीत नव्हतं, पण शिकवण्याची आवड विद्यार्थी असल्यापासून होती आणि त्यामुळे शिकवायला सुरुवात केली. आणि गणितात त्यातल्या त्यात आवडता विषय. पण गणितातली सूत्र ही कवितेत बसवता येतात हे आगाशे सरांमुळे कळलं आणि त्यामुळे आम्ही विकसित झालो. आम्हाला उभारी देत असताना पुण्यातलंच आणखी एक महनीय नाव मी सांगेन, ते म्हणजे डॉक्टर व्ही.जी. भिडे, की ज्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगाशे सर आम्ही असताना आमच्याबरोबर ग्रामीण भागातला प्रवास केला, ग्रामीण भागातल्या शाळांना भेटी दिल्या. तोपर्यंत आम्हाला असं वाटायचं की ही शिक्षण क्षेत्रातली मोठी माणसं ही पुणे मुंबईसारख्या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये काम करतात, आमच्या ग्रामीण भागाकडे काही ते येणार नाहीत. पण ज्या वेळेला आम्ही भिडे सरांबरोबर काम केलं, देवपूरकर सर समोर बसलेले, त्यांच्याबरोबर काम केलं, तेव्हा त्या व्यक्तींनी आमच्याबरोबर ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये गेले, तिथल्या अडीअडचणी पाहिल्या, तिथे काम कसं करायचं हे यांनी आम्हाला सांगितलं. प्रकाशनाबाबत बोलताना मी आणखी एक महत्त्वाचा उल्लेख करणार आहे की
पुस्तक प्रकाशनं भरपूर आहेत. पुण्यामध्ये आलं की आप्पा बळवंत चौक हे आम्हाला एक नाव परिचित असायचं. पुण्यात गेलं की आप्पा बळवंत चौकात जायचं, तिथे कुठलंही पुस्तक मिळतं. पण तिथे एंट्री करताना डाव्या बाजूला अनमोल प्रकाशन आहे. हे सातत्यानं आल्यानंतर ते नजरेत भरायला लागलं आणि नंतर 2000 सालाच्या दरम्यान अनमोल प्रकाशनचे काही प्रतिनिधी आमच्या आगाशे सरांबरोबर आमच्या शाळांपर्यंत पोहोचले. तिथे त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचवली. नाहीतर तो काळ असा होता की आम्हाला पुण्यातलं एक पुस्तक घ्यायचं असेल तर आम्ही तिकडून पत्र पाठवायचो. इथे माझे मामा होते सरदेश पांडे, त्यांना मी पत्र पाठवायचो. मग ते पुस्तक खरेदी करणार, ते मला ते पाठवून देणार. त्यावेळेला ह्या गोष्टी आम्हाला तिकडे उपलब्ध नव्हत्या. रत्नाच्या एखाद्या पुस्तकाला जाऊन पुस्तक स्टोअरला जाऊन जरी विचारलं तरी ते म्हणायचे तुम्ही नाव देऊन ठेवा, मी मागवून तुम्हाला देतो. अशी आमची अवस्था असायची. आणि अशा अवस्थेमध्ये देखील या प्रकाशनाने आमच्यापर्यंत जाऊन पोहोचले. त्याने आम्हाला ती पुस्तकं तिथे उपलब्ध करून दिली. त्यांच्या मला वाटतं स्पर्धा परीक्षेवरचं फार चांगलं पुस्तक की ज्याच्यातून मी माझे स्पर्धा परीक्षेतले विद्यार्थी घडवले. पण हे करत असताना कुठेतरी आम्हाला नोकरीची बंधनं होती, शाळेची बंधनं होती. आज आगाशे सरांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटलं, मगाशी कुणीतरी उल्लेख केला की रिटायर झाल्यानंतर जास्त काम करता येतं. खऱ्या अर्थानं ते पटलंय आणि खरोखर मी आता रिटायर झालोय तेव्हा असं वाटायला लागलंय की आताच आपल्याला खऱ्या अर्थानं कुठेतरी कामाला सुरुवात करायची. आगाशे सरांनी मगाशी जो उल्लेख केला की वारंवार फोन करूनही माहिती दिली नाही, त्यातला मी एक होतो. कारण खरोखरच मला कळत नव्हतं की एका पुण्यामधून प्रकाशित होणाऱ्या पुस्तकामध्ये जाण्या एवढा मी मोठा आहे का, हा प्रश्न होता माझ्यासमोर. आणि म्हणून मी ती टाळाटाळ करत होतो की आपलं काम काही एवढं मोठं नाही. कारण पुण्यामध्ये बरीच मोठी नावं मला माहिती आहेत. डॉक्टर विवेक पोंक्षेंसारख्या व्यक्तीबरोबर मी काम केलं, भिडेंबरोबर काम केलं, KS पानसेंबरोबर काम केलं. ह्या माणसांकडे पाहिल्यानंतर मला असं वाटायचं नाही आपण फारच लहान आहे, आपण म्हणजे कुठेतरी त्यांच्या घराच्या पायरीवर बसून एखादं पुस्तक उघडण्या एवढेच मोठे आहोत. पण आगाशे सरांनी आम्हाला खऱ्या अर्थानं मोठं केलंय. आणि मी त्यामुळं त्यांना आणि विशेष करून हे प्रकाशन आहे अनमोलचं की ज्यांनी या अशा प्रकारच्या पुस्तकाला कुठेतरी प्राधान्य दिलंय. नाही तर खरं म्हणजे कमर्शियल लोक आहेत, मी तसं स्पष्ट बोलतो. कारण प्रकाशन म्हटलं की शेवटी कुठेतरी व्यावसायिकता आली. ती व्यावसायिकता बाजूला ठेवून त्यांनी या पुस्तकांना स्थान दिलं. त्यामुळे त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आगाशे सरांना धन्यवाद देतो आणि ग्वाही देतो की खऱ्या अर्थानं तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला आत्ता परत असं वाटायला लागलं की नाही आपण परत काहीतरी नवीन करूया, की केवळ एक आश्रय संस्थेचं काम करून भागणार नाही. ते संस्थेचं काम तर सर मी चालू ठेवलंच आहे, ठेवणारच आहे. आणि पुन्हा एकदा मी त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही पुन्हा एकदा रत्नागिरी दौरा करा. तुमची त्या दौऱ्याची संपूर्ण व्यवस्था मी करेन आणि तुम्ही रत्नागिरीत येताना या मंडळींनाही बरोबर घेऊन या, म्हणजे आम्हालाही त्याचा फार चांगला लाभ घेता येईल. अजूनही शिक्षण क्षेत्रामध्ये एका बाजूला आपण म्हणतोय की शिक्षणाचं व्यापारीकरण झालंय, पण शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्यासारखी महान माणसं आहेत की जी हे कुठेतरी थांबवतील आणि पुन्हा एकदा पहिल्यासारखं की ज्या वेळेला आम्ही विद्यार्थी होतो तेव्हा आम्ही काहीतरी ज्ञान मिळवायचे म्हणून शिकत होतो, मार्क मिळवायचेच म्हणून शिकत नव्हतो. तोच प्रघात पुन्हा एकदा सुरू होईल अशी आशा बाळगतो. पुन्हा एकदा अनमोल प्रकाशन आणि आगाशे सरांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी माझी स्वतःची ओळख करून देतो. मी डॉक्टर देवपूरकर, पुणे विद्यापीठामध्ये गेले 45 वर्ष शिक्षण आणि संशोधनाचं सूक्ष्मजीवशास्त्र विभागामध्ये काम करतो. फार वेळ येणार नाही आहे कारण मला पु ल देशपांडेंची आठवण झाली की असा कुठलातरी कार्यक्रम चाललेला असतो आणि सत्कार समारंभ चालू असतो. तर पुलंनी त्यामध्ये असा उल्लेख केला की शेजारी चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, तुम्ही तिकडे जाऊ शकता, इकडे कार्यक्रम मात्र चालू राहील. अशात सध्या वेळ आलेली आहे. बऱ्याच वेळा आम्ही 2-3दा इथपर्यंत घेऊन गेलो तेव्हा मला अशी आठवण झाली की पुण्यामध्ये एक अशी एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळते. बऱ्याच वेळा लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती बसलेल्या असतात आणि आपल्याला जागा मिळेल की नाही म्हणून जेवती माणसं खुर्चीवर बसलेली असतात आणि त्याच्यानंतरच्या पंक्तीत बसणारी माणसं त्या खुर्चीच्या मागे उभी असतात.
आणि तसा मी इथे 2-3दा येऊन गेलो. असो, मला आगाशे सरांना पाहिलं की आठवण येते ती काही माझ्या शाळेतल्या शिक्षकांची. त्यामध्ये आहेत अतिशय शिक्षण क्षेत्राचे मोठे महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर प्रल्हाद गावडे. नुमई शाळेमध्ये ते काही दिवस होते. डॉक्टर सवी सहस्त्रबुद्धे, डॉक्टर DK देशपांडे. आणि मग असं वाटायचं की हे शिक्षक शाळांमध्ये का काम करतात, कारण मोठा शिक्षक म्हणजे कुठला, पुणे विद्यापीठामध्ये काम करतो तो. हे असे महान शिक्षक शाळांमध्ये काम करतात, हा प्रश्न खूप वेळा पडायचा. आणि ज्यावेळेला आकाशांचा माझा परिचय झाला त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं की ही माणसं ध्येयाने भारलेली असतात. आकाशाने मला जेव्हा फोन केला, त्याने जो काजव्याचा उल्लेख केला, ते खरं म्हणजे मीच त्यांना म्हणालो होतो की गावडे सर जिथे आहेत, सरबोर्डीचे संस्थापक पटवर्धन जिथे आहेत, लोळेकर सर आहेत, तिथे तुम्ही एखाद्या काजव्याला असं आणल्यासारखं का करताय. ते म्हणले ते तुम्ही बाकी काही बोलू नका, फक्त तुम्ही माहिती पाठवा. तर आगाशे सर हे कुणीच सांगितले की त्यांचं म्हणजे कल्पनाशक्ती अमर्याद आहे. मला आता त्या संशोधना आठवत नाही, पण मी त्यांच्याबरोबर गेलो होतो आणि गणितासंबंधी पारितोषिक ठेवायचं होतं. आणि त्या पारितोषिकाला काय नाव द्यायचं, मी काय 3-4 नावं सुचवली आणि आगाशे सरांनी नाव सुचवलं गणित सारथी. आणि त्या अंतर्गत आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो. तर शिक्षक कसा असावा, मग तो शाळेत काम करतो का महाविद्यालयात काम करतो का विद्यापीठात काम करतो. कारण मला विद्यापीठामध्ये काम करताना कायम असं वाटत आलं की शाळेत काम केलं असतं तर बरं झालं असतं. विद्यापीठातल्या शिक्षकाला किंवा वरच्या शिक्षकाला काही सवलती मिळतात, त्या सवलती शाळेतल्या शिक्षकाला मिळत नाहीत. मी बाकी सवलती म्हणजे आपल्या भौतिक सवलतीबद्दल बोलत नाही, पण एक सवलत अशी आम्हाला मिळते की विद्यार्थ्याला काय आलं नाही तर आम्ही सहजगत्या म्हणू शकतो की याला BSc नीट शिकवलेलं नाहीये. BSc ला आपण शिकवत असतो तर आम्ही सहजगत्या त्याला म्हणतो काय करायचं, शिक्षणाची गुणवत्ता इतकी ढासळत चालली आहे, 12वीपर्यंत शिक्षण नीट होत नाही. आता काय प्राथमिक शाळेतले शिक्षक काय म्हणणार, जास्तीत जास्त ते एवढाच म्हणू शकतो की आमच्या शाळेमध्ये मुलगा फक्त 2 तास येतो, 10-12 तास पालकांच्या समवेत असतो, तेच त्याला नीट संस्कार देत नाहीत. तर आगाशे सर म्हणजे शैक्षणिक संस्कार करणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे ही संकल्पनाच वेगळी. खरं मला एक पुस्तकामध्ये एक दोष वाटला. तो दोष असा वाटला की शिक्षण क्षेत्रातले दीपस्तंभ याच्यामध्ये ज्या दीपाच्या मागे प्र लावलाय ते प्रदीप आकाशी मात्र बाहेर आहेत, मुखपृष्ठावर नाही. मला वाटतं की अनंत प्रकाशनाने असं सांगेन की त्याला एक तुम्ही पुरवणी जोडा, त्यांच्यावर स्वतंत्र पुस्तक काढा, काय हा हरकत नाही. मोटिवेशन वगैरे तर कुणीतरी उल्लेख केला, मी मान्य करतो की आगाशांना हा वाटतं की ते माझा विषय जीवशास्त्र, त्यांचा विषय गणित. आता गणित आणि जीवशास्त्राचा काय संबंध, तर मी मान्य करतो की मी त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली असेल, पण जीवशास्त्रामध्ये गणित हे माझं व्याख्यान त्यांना आवडलं आणि तेव्हापासून त्यांची माझी मैत्री जमली. वेगळं व्यक्तिमत्व आहे. सहजासहजी कोणी माणसं लहानपणी निवृत्तीची वाट पाहतात, सहजासहजी कोणी आपला जॉब सोडून देण्याचं धाडस करत नाही. ते त्यांनी केलेलं, त्यांचे विचारच वेगळे आहेत. त्यांनी सांगितलेली एकच गोष्ट मला आठवते, ती त्यांना आठवत असेल की माहीत नाही, पण त्यातून त्या माणसाचं व्यक्तिमत्व कळतं. एका शाळेमध्ये असं त्यांच्याबरोबर आम्ही गेले असताना त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे, ती गोष्ट सांगतो आणि लगेच सांगतो. ती गोष्ट होती की शाळेच्या परीक्षणासाठी शिक्षण मंडळाकडनं किंवा काय शासनाकडनं अधिकारी येणार असतात आणि ते अधिकारी
त्या शाळेचं परीक्षण करणार असतात. ते अधिकारी तिथे येतात, तर त्यावेळेला शाळेच्या शिक्षकाला काही घरी इमर्जन्सी काम असतं म्हणून तो एक डमी शिक्षक तिथे, अशी सरांनी गोष्ट सांगितली होती. मग ते परीक्षक आल्यानंतर ते म्हणतात तुमचा विद्यार्थी वगैरे कुठे, काय त्या विद्यार्थ्याला काहीतरी विचारतात. त्या विद्यार्थ्याला काही येत नाही. आणि ते म्हणतात तू सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणून तुझं नाव सांगितलं शिक्षकाने, तू काय रडायला लागला? तो म्हणला खरं सांगू का, मी असा ह्याचा विद्यार्थीच नाहीये. ते त्या शिक्षकाला ओरडायला लागतात. तो शिक्षक म्हणतो खरं सांगू का, मी या शाळेचा शिक्षक नाहीये. ते मुख्याध्यापकांकडे जातात. काय शाळा म्हणले, शिक्षक खरा नाही, विद्यार्थी खरा नाही. मुख्याध्यापक म्हणतात मी तरी कुठे खरा आहे. आणि तो इन्स्पेक्टर जो होता तो इतका हे झाला, अस्वस्थ झाला. तो म्हणाला अरे खरा इन्स्पेक्टर आला असता तर तुमची काय अवस्था झाली असती. ही गोष्ट आकाशीने सांगितली. तेव्हा मला कळलं की हा माणूस गणितातला वृक्ष शिक्षक नाही, हा अत्यंत रसिक माणूस आहे. मगाशी दीक्षित सरांनी उल्लेख केला तर मला आठवतं की पुणे विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागामध्ये पर्यावरणावरती कीर्तन देण्यासाठी मी त्यांना बोलवलं होतं. आणि असं उत्तम प्रवचन झालं. कीर्तन प्रवचन ठेवल्याबद्दल मलाही त्यावेळेला विद्यापीठाच्या विभागातल्या प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी सर काय काय कीर्तन, तर त्यांना सांगितलं की तुम्ही ऐका म्हणजे कळेल. तर त्या त्यांनी पर्यावरणावरती उत्तम कीर्तन दिलं. मी सरांनी कृतज्ञता गीताने सुरुवात केली. मी या सगळ्या दीपस्तंभांच्या वतीने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून इथं थांबतो. डॉक्टर सुधीर कृष्ण उजळमकर सरांचा माझा 35 वर्षाचा अनुभव आहे. साने गुरुजींच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, आगाशे सर कसे आहेत त्यांचं जीवन, की असे जे आपणापाशी वित्त वा विद्या सदा ते देतचे राहावे, जगाला प्रेम अर्पावे, असे आमचे आगाशे सर आहेत. मला आगाशे सरांना पाहता क्षणी एका म्हणीची आठवण येते. फक्त 2च मिनिटं घेणार आहेत. त्या म्हणीचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर एका वर्षाचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही भाताची लागवड करा. तुम्हाला जर 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर तागाची लागवड करा. आणि तुम्हाला जर 100 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर विद्यार्थ्यांची लागवड करा. सरांनी विद्यार्थ्यांची, शेकडो विद्यार्थ्यांची लागवड केलेली आहे, असे आमचे आगाशे सर आहेत. सर परीस आहेत. ज्याला ज्याला त्यांनी स्पर्श केला, खरोखर अपयश हे सरांच्या डिक्शनरी शब्द नाही. मराठीत अप म्हणजे वरचा, त्या विद्यार्थ्याला वरचं यश सरांनी प्राप्त करून दिले. जीवेत शरदा शेतम. आगाशे सर धन्यवाद. किंवा मान्यवरांना त्यांच्या जागेवरच त्यांचा सत्कार करायचा आणि त्यांना हे, परंतु कदाचित या मान्यवरांना ह्याच्यापेक्षा जास्त आनंद होईल की डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतो. आणि त्यामुळे मी ठरवलेलं मनातलं जरा रद्द करून मी प्रत्येकाला विनंती करणार आहे की आपण कृपया व्यासपीठावर यावं. मी एकाकांची नावं घेईन त्यांनी, आणि अध्यक्षांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. त्यांना आपण भेट पुस्तक देणार आहोत, त्याचाही त्यांनी स्वीकार करावा. प्रथम चिपळूणकर सरांचे प्रतिनिधी. चिपळूणकर वैद्यवहिनी आहेत. शिरीष पटवर्धन, शिरीष पटवर्धन, किशोरभाऊ पटवर्धनचे हे प्रतिनिधी. प्रसाद
DL पाटलांचे मिळाले त्यांचे दीक्षित सर गुंजा सर तळमकर भंडारी सर शैलजा जगताप मॅडम निंबाळकर सर निंबाळकर सर रवींद्र कानडे मानसीचे प्रतिनिधी काँग्रेस व्यक्तिमत्व काय गोष्ट नाही अष्टपुत्र मॅडम
सोड मॅडम. राईलकर मॅडम. हा तुमच्या तिथे येतो. आणि कोणी मान्यवरांपैकी राहिले कशासाठी? आले ते पुढे रवींद्र गोंदा. आणि कोणी राहिले? नमस्कार. व्यासपीठावर बसलेले सन्मानार्थी आणि व्यासपीठासमोर बसणारे सन्मानार्थी. आज एक नाव राहिले आपलं, पु ल देशपांडेंचं चितळे मास्तर. हे सगळे चितळे मास्तरांचे अवतार आहेत, म्हणून चितळे मास्तरांच्यासाठी तिथे एक ब्लॉक अनमोलने ठेवावा. पु ल देशपांडेंची आठवण एका वक्त्याने केली म्हणून मला चितळे मास्तरांची प्रकर्षाने आठवण झाली की अरे ते नाव राहिलंय. चितळे मास्तरांचेच तुम्ही अवतार आहात, तर कुठेतरी चितळे मास्तर येऊ द्या. ठीक आहे, चला, ओके, थँक्यू. आभार कसे मानायचे? खरं तर तुमच्याबद्दल कृतज्ञता की इतक्या लोकांचा मला स्पर्श झाला. म्हणजे परीक्षा भागवतासारखं झालं. एक परीक्षा सापडला तर एवढं जीवन धन्य होतं. हे सगळे परीक्षेच भेटले मला आणि यांनी मला मोठं केलं. यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आज एवढी जी गर्दी दिसते ना, बऱ्याचशा लोकांना वाटतं ती मायामुळेच आहे, पण मला तसं वाटत नाही. ही मान्यवर जर या यादीत नसते तर बहुतेक इथं कार्यक्रम मी एकटाच असतो. यांच्यामुळे हा कार्यक्रम की यांनी हे सगळे जे काय काम केलेलं आहे, मी फक्त यांचं अंशतः कीर्तन करायचा प्रयत्न केला आहे की यांनी काय काय काम केलं. कारण मी कीर्तनकार असल्यामुळे ते कीर्तन करण्याची मी सवय चांगलं आहे. एवढंच काम माझं झालं म्हणून यांच्यासाठी तुम्ही आलात म्हणून तुम्हालाही धन्यवाद द्यायला पाहिजे. काही लोकांचे विशेष आभार मानायला पाहिजे. प्रत्येकांचे बुरसे सर, अहो काय तुम्ही काम करावं. सुरुवातीपासून जणू काय त्यांचाच कार्यक्रम, म्हणून आपल्या घरचाच कार्यक्रम. पहिल्यांदा तर ते म्हणले ते इच्छेचा कार्यक्रम करा, सगळं पार जेवणा खाण्या सगळं मी करतो. पण मी म्हणलं अहो इच्छेनं मला येणं कसं काय शक्य आहे. मग म्हणलं तुम्ही जिथे कराल तिथे मी आहे. मग डी सोसायटीत कार्यक्रम घ्यायचं ठरलं. पहिल्यांदा खरं म्हणजे मला इथे कार्यक्रम घ्यायचा नव्हता. कोणत्या कारणासाठी? ज्यांचा मी मान्यवर म्हणून सत्कार करणार, जे मान्यवरांच्या यादीत आहेत त्या अध्यक्षांनी म्हणायचं जरा आम्हाला जागा द्यावं कार्यक्रमासाठी. हे काय मला बरोबर वाटत. मी दुसरीकडे बसत होतो. काय सोयीचा हॉल मिळाला मला. खरं तर एवढी माणसं यायची, काहीतरी कुठेतरी कार्यक्रम करायचा ते काही बरोबर वाटे ना. मग मी जरा टाळलंच. गुरुसर म्हणून मला माहिती आहे तुम्हाला ते जरा अकोर्ड होणार आहे, ती जबाबदारी मी घेतो. ती अशी सगळी जबाबदारी घेऊन त्यांनी कार्यक्रम ठेवला. कमी असेल तिथे आम्ही असं त्यांनी सूत्र ठेवलं. त्यांचे विशेष आभार. त्यांचे सहकारी कर्मचारी काय लोकांनी काम केलं असं सकाळपासून. म्हणजे खरं म्हणजे यात औपचारिकता नाही. म्हणजे बरंच हे आभार प्रदर्शन काय होतं, यांचे पण आभार त्यांचे पण आभार लाईटवरचे ते हा सगळा प्रेमाचा कार्यक्रम आहे. हे प्रेमाने आलेले लोक आहेत आणि त्यामुळे यांच्याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे. आणि प्रकाशन आणि इस्क्वेअर डिस्ट्रीब्युटरतर्फे सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणखी एक उल्लेख करायचा आहे, तो राहिला मग अशा अनावधानाने. आवाजविषयी एक असं व्यक्तिमत्व आफोतून होतो, त्यांचं नाव राहिलं माझं. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, मला त्यांचं भावलेलं म्हणजे फलकलेखन. काय फलकलेखन असावं.
आपण मग त्यात काय विशेष आहे हो, रंगीत खडू वापरला, थोडंफार इकडे तिकडे झालं काम. फलक लेखन बाबांनी केल्यानंतर दिवस दिवस पाहुणे गेलेले चहापान सुद्धा विसरून तो फलक लेखनासमोर उभं राहून तासून तास त्याचा आस्वाद घेणं हे काय असतं. काही गोष्टी अशा असतात त्या अनुभवायच्या असतात. जसं ज्ञानेश्वरीत म्हणलं ना, एक तरी होई अनुभवी, तसं यातलं एकच तरी व्यक्तिमत्व तुम्ही अनुभवा म्हणजे कळेल की काय लायकीची ही लोक सगळे ती. यांचा सहवास मला लाभला, मी धन्य झालो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व त्यांचे आभार मानून प्रसादानंतर हा कार्यक्रम संपेल. त्यानंतर चहापान आहे आणि ते चहापान केल्यानंतर संपेल. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि जे काय आम्ही अल्प केलेलं आहे ते तुम्ही गोड मानून घेतलं याचं पुनश्च एकदा आभार. पसायदान सुरू करण्यापूर्वी 2 शब्द पुन्हा एकदा बोलावेसे वाटतात. दीपस्तंभ आगाशे सरांचे जे जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं खरंच मनापासून खूप कौतुक. आगाशे सरांना मी खूप वर्ष ओळखते, पण तुमच्या सगळ्यांच्या नजरेतून आज मला पुन्हा एकदा वेगळे आगाशे सर दिसले, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि आगाशे सर तुमचा असाच ऋणानुबंध आणि आशीर्वाद आमच्याबरोबर राहावा ही परमेश्वराकडे प्रार्थना करते. अनमोल प्रकाशनतर्फे एक ग्वाही नक्की देते की शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभासारखी जेव्हा पुस्तक निर्मिती करायची असेल तेव्हा अनमोल प्रकाशनचा हात, मन आणि प्रकाशन प्रथम स्थानावर असेल नक्की. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगली, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये हो
ठवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. धन्यवाद.